ह्या दुसऱ्या अध्यायातल्या 172व्या ओवीशी थांबलो होतो. म्हणजे 29वा श्लोक आणि त्याच्या पुढच्या ओव्या आपण पाहतो आहोत. आणि 72व्या ओवीशी थांबताना एकदम मला आता आठवण झाली की असं एक घडलं होतं की एक प्रश्न मला विचारला गेला की आत्म्याचा अनुभव येतो म्हणजे काय, चैतन्याचा अनुभव येतो म्हणजे काय. आता त्यावेळेला मी थोडंसं विवेचन केलं होतं. आता मी त्याच्यावरती फार वेळ घालवत नाही आहे, पण एक तुमच्या समाधानासाठी मी एक रहीम ह्यांनी म्हटलेला किंवा सांगितलेला एक दोहा मी सांगते की ज्या दोह्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हा दोहा अशा प्रकारचा आहे. रहीमन बात अगम्य की कहत सुनत की नाही. म्हणजे रहीमन इथे एक तुम्ही स्वल्पविराम द्या. म्हणजे रहीम सांगतोय, काय सांगतोय तर बात अगम्य की कहत सुनत की नाही. म्हणजे कोणीतरी सांगायचं आणि सांगितलेलं आपण ऐकायचं म्हणजे आपल्याला कळलं आत्मा म्हणजे काय ह्याचं ज्ञान आपल्याला झालं, परमात्मा म्हणजे काय ह्याचं दर्शन साक्षात्कार आपल्याला झाला. अशी ही बातच नाही आहे. रहीमन बात अगम्य की कहत सुनत की नाही. जो जानत है वो कहत नहीं, जो कहता है वो जानत नहीं. लक्षात आलं? काय सुंदर दोहा आहे. जो जानत है वो कहत नहीं. जाणणारे जे आहे, ज्यांना अनुभव आलेला आहे, ज्यांना तो साक्षात्कार झालेला आहे, ते असे बडबड बडबड करणारच नाही. कारण त्या आनंदामध्ये, त्या ब्रह्मानंदामध्ये ते इतके विरून गेलेले असतात की त्यांना ते भानच उरलेलं नसतं. जो जानत है वो कहत नहीं, जो कहत है वो जानत नहीं. बोलणारे खूप असतात, पण बोलणाऱ्यांना ते सगळं कळलेलं असतं असं नाही आहे. अशा प्रकारचं आत्म्याचा हा अनुभव आहे, परमात्म्याचा अनुभव आहे असं रहीम म्हणतो. रहीमन बात अगम्य की कहत सुनत की नाही. जो जानत है वो कहत नहीं, जो कहत है वो जानत नहीं. किती सुंदर दोहा आहे बघा. आणि मला हा दोहा तुम्हाला सांगावासा वाटला म्हणून मी सांगितलं. कारण आत्मा काय, परमात्मा, चैतन्य, आपण जे काही म्हणतोय हे सगळं अनुभवाच्या गोष्टी आहेत. आणि मी जसं सांगितलं की गोडी साखरेसारखी आहे का गुळासारखी आहे नाही सांगता येत. गोडी हा अनुभव आहे, चव हा अनुभव आहे. मला येईल तो अनुभव कदाचित दुसऱ्याला येणार नाही. हा अनुभव आहे, तर तो अनुभव सांगता येत नाही, सांगून कोणाला कळणारही नाही. अशा प्रकारचा हा अनुभव आहे आणि तो आपण लक्षात घ्यायचा आहे. तर जो प्रश्न तुमचा होता, मला वाटतं की तुम्हाला आणि भगवंतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे ज्ञान हा श्रद्धेचा विषय, हा श्रद्धेचा विषय. श्रद्धावान जो असतो त्याला ज्ञान लभ्यते असं म्हटलेलं आहे त्यांनी. त्याला ज्ञान मिळतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा श्रद्धेचा प्रश्न आहे. ही कुठली मूर्त गोष्टच नाही आहे की जी आपण दाखवू शकू, जी आपल्याला कोणाला कळू शकेल. बघितलं किंवा इंद्रिय स्पर्शांनी आपल्याला कळेल, आपल्या बुद्धीनी आपल्याला कळेल, आपल्या मनाने आपल्याला कळेल, अशा प्रकारची ही गोष्टच नाही आहे. हा अनुभव आहे आणि तो ज्यांना येतो ते त्याच्यामध्ये पूर्ण विरून गेलेले असतात.
तर या ठिकाणी भगवंत अर्जुनाला जे सांगतायत की तू चैतन्याचा विचार कर, तू शरीराचा विचार करू नकोस. आणि शरीर कसं नाशवंत आहे, आत्मा कसा अविनाशी आहे, हे सगळं सांगत सांगत ते आता आत्म्याचा अनुभव ह्याकडे आलेले आहेत. आणि त्याबद्दल ते बोलत असताना ह्या काही ओव्या आहेत आणि त्या आता आपण पाहतो आहोत. 172वी ओवी आपण पाहिली, पण पुन्हा एकदा मी वाचते. एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ विसरले सकळ संसार जात. म्हणजे काही माणसं अशी असतात की अंतरी त्यांच्या आतमध्ये ते इतके निश्चल झालेले असतात, त्या विचाराच्या पलीकडे त्यांना काही दुसरा विचारच नसतो, त्यांना काही जीवनच दुसरं नसतं. असे जे असतात ते निहाळता, म्हणजे त्यांना जर समजा अनुभव आला त्यांच्या ह्या प्रयत्नांनी किंवा त्यांच्या ह्या अंतरामध्ये निश्चल असण्याने त्यांना जर अनुभव आला तर ते त्याच्याकडे निहाळतच बसतात. ते इतके त्याच्यामध्ये त्यांचं भान हरपून जातं. आणि म्हणून तुम्ही त्याच्यावरचा श्लोक पाहिलात, मी श्लोक घेत नाही सगळे, पण त्या ठिकाणी आश्चर्यवत पश्यती असा शब्द वापरलेला आहे. पहा, आश्चर्यवत पश्यती म्हणजे ते नुसत्या आश्चर्यासारखं. आश्चर्य आणि आश्चर्य कशाला म्हणायचं हे शंकराचार्यांनी त्याची व्याख्या फार सुंदर केली आहे. जिथे शंकराचार्यांचं ह्या गीतेवरती भाष्य आहे त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी ह्या श्लोकाचा अर्थ सांगत असताना आश्चर्य या शब्दाची व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे की आश्चर्य त्याला म्हणतात की जे पूर्वी कधीही दिसलं नाही आणि अचानक अद्भुतपणे आपल्या डोळ्यासमोर आलं, ते आश्चर्य असतं. तर अशा प्रकारे असा जो अनुभव, असा जर साक्षात्कार काही त्यांना झाला तर ते काय करतील, ते नुसते त्याच्याकडे पाहतच राहतील, न्याहाळतच बसतील. ते सर्व विसरूनच जातील. आणि काय विसरून जातील, विसरले सकळ संसार जात. म्हणजे कशाचं भान त्यांना राहत नाही, आपल्या देहाचं नाही, आपल्या जीवनातल्या बाकीच्या कुठल्याही गोष्टींचं भानच त्यांना राहत नाही. आता पुढची ओवी 73वी. एका गुणात एका ह्याचा अर्थ काही लोक, म्हणजे पहिल्यांदा एक अंतरी निश्चळ असं म्हटलंय, म्हणजे काही लोक काय असतात की ते अंतरी निश्चळ होतात. दुसरे कसे असतात त्याबद्दल ते आता म्हणतात, एका गुणानुवाद करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. म्हणजे काही असे असतात की ज्यांना अनुभव आलेला नसला तरीसुद्धा जे काही त्यांनी माहिती घेतली आहे, जे काही त्यांनी ऐकलं आहे, जे काही त्यांनी वाचलं आहे, ह्या सगळ्यामुळे जे काही थोडंफार त्यांना कळलेलं आहे त्याच्या आधारे ईश्वराचा, परमात्म्याचा किंवा आत्म्याचा, चैतन्याचा ते गुणानुवाद करतात. म्हणजे गुणवर्णन करतात, त्याचं गुणवर्णन करतात की असा असतो तो, तसा असतो तो. सगळ्यांना ते सांगत असतात की आत्मा किंवा परमात्मा किंवा चैतन्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न ते करतात. आणि त्यामध्ये काय होतं की उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. म्हणजे ते असं गुणवर्णन करता करता ते त्यामध्ये इतके तल्लीन होतात, त्याच्यामध्ये इतके एकाग्र होऊन जातात. आणि ती तल्लीनता कशी, निरवधी, अमर्याद आणि निरंतर, म्हणजे अखंड. ती अशा प्रकारची तल्लीनता त्यांना येते, त्याच्यामध्ये ते तल्लीन होऊन जातात. आणि मग उपरती होऊनी चित्ता, म्हणजे त्यांना त्यांच्या चित्ताला उपरती होते, त्यांना काहीतरी ज्ञान मिळतं किंवा त्यांच्या चित्तामध्ये विरक्ती निर्माण होते. उपरती ह्याचा ह्या ठिकाणी खरं म्हणजे हा अर्थ आपण घ्यायचा आहे की त्यांच्या चित्तामध्ये विरक्ती निर्माण होते. आणि विरक्ती म्हणजे काय, तर आपण आत्तापर्यंत ह्याचा उल्लेख अनेक वेळेला केलेला आहे, पण या ठिकाणी विरक्ती हा शब्द वापरताना आपल्या मनामध्ये हा अर्थ स्पष्ट असू दे की विरक्ती ह्याचा अर्थ
देहाची किंवा इंद्रियांची सगळी सुख, आपल्या जीवनातल्या बाकीची सगळी सुख दुःख, सगळं जीवन ह्या सगळ्यापासून ते दूर होतात. म्हणजेच अगदी साध्या शब्दांमध्ये, साध्या अशा अर्थाने मी हा शब्द वापरते की मी अनेक वेळेला हा शब्द वापरला आहे, पण ह्याचा खरा अर्थ आपण हळूहळू जसे पुढे जाऊ त्यावेळेला हा अधिक स्पष्ट होणार आहे. आणि तो अर्थ किंवा ते शब्द मी सांगते की ते देहबुद्धी त्यांची नाहीशी होते, त्यांच्या चित्ताला विरक्ती येते. ह्याचा अर्थ देहबुद्धीतून ते हळूहळू बाहेर पडतात. इतके ते तल्लीन होऊन जातात त्या गुणवर्णनामध्ये की देहबुद्धीतून देहभाव त्यांचा जो असतो तो हळूहळू कमी होतो आणि ते आत्म्याप्रत म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार होईल अशा अवस्थेला जायला लागतात. आता त्यानंतर एक ऐकताची निवाले देहभावी सांडिले. म्हणजे काय? काही माणसं कशी असतात? ऐकताची म्हणजे त्यांनी जे काही ऐकलंय लोकांकडनं, ह्यांनी सांगितलंय, त्यांनी सांगितलंय, गुरूंनी सांगितलंय, कुठे निराळ्या ग्रंथांमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे ते सगळं ऐकून, ते सगळं श्रवण करून, ते सगळं समजावून ते अशा परिस्थितीला जातात की ते देहभावी सांडिले. अर्थ लक्षात आला असेल, मी आता पुन्हा सांगण्याची गरज नाही की ते देहबुद्धीतून बाजूला होतात, दूर होतात. आणि एक म्हणजे आणखी काही असे असतात की अनुभवे पातले तद्रूपता. म्हणजे काही जण असे असतात की ज्यांना तो जो काही चैतन्याचा अनुभव येतो, ज्याला आश्चर्य म्हटलंय वरच्या श्लोकामध्ये, ते आश्चर्य त्यांच्या बाबतीत खरोखर घडलं आणि त्यांना तो जो अनुभव आला तर ते काय होतं, त्यांची परिस्थिती, ते तद्रूप होऊन जातात. त्या चैतन्याशी ते तद्रूप होतात. स्वतःला ते विसरूनच जातात. आपला देहभाव पूर्ण सांडून टाकतात आणि त्या चैतन्याशी ते एकरूप होतात. आता ते कसे हे सांगायला त्यांनी एक उदाहरण दिलंय. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मागोते न समात परतले नाही. म्हणजे सगळ्या पृथ्वीवरच्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या कधीतरी समुद्राला मिळतातच आणि मिळाल्यानंतर काय होतं की त्या पुन्हा परतत नाही, ते माघारी येत नाही, ते येऊच शकत नाही, त्याच्यामध्ये ते मिळून जातात. अशी ही माणसं एकदा का त्यांना हा अनुभव आला की त्या अनुभवामध्ये, त्या रूपामध्ये, त्या चैतन्यामध्ये ते मिळून जातात. मिळणी, अनेक वेळेला ज्ञानेश्वरांनी हा शब्द वापरला आहे, मिळणी. तर ते त्याच्यामध्ये विरून जातात, त्याच्यामध्ये मिळून जातात. ते त्यांचं अस्तित्वच, देहाचं अस्तित्वच संपुष्टात येतं. तैसी या योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. म्हणजे त्याप्रमाणे जशा या नद्या समुद्रामध्ये पूर्ण विरून जातात त्याचप्रमाणे योगीश्वर जे आहेत, म्हणजे हे जे आधी सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, असे हे जे योगीश्वर आहेत त्यांची मती, त्यांची बुद्धी मिळणी सवे एकवटती. म्हणजे त्यांची बुद्धी आता त्या ब्रह्मामध्ये, त्या आत्मरूपामध्ये मिळूनच गेलेली आहे आणि पुन्हा ते विचार करून ते पुन्हा या देहाच्या उपाधीमध्ये पुनरावृत्ती कधी घेत नाही, त्यांना नको. म्हणजे ह्याचा अर्थ असा नव्हे, लक्षात घ्या की ज्ञानेश्वरी आणि गीता आपण संपूर्ण ज्या वेळेला बघत जाऊ त्यावेळेला ह्याचा अर्थ केवळ मृत्यूनंतरचा मोक्ष असा घेऊ नका, इतका मर्यादित अर्थ घेऊ नका. ह्या सर्व ठिकाणी, आणि हे मी मला वाटतं पहिल्यापासून सांगत आलेली आहे आणि आता पुन्हा सांगते की हा जो अर्थ आहे की मिळणी म्हणतात किंवा पुन्हा पुनरावृत्ती नाही असं वगैरे जे म्हणतात, त्याचा अर्थ असा घ्यायचा आहे की जरी या
जगामध्ये ते जिवंत असले, त्यांचं अस्तित्व इथे असलं तरीसुद्धा त्यांचं चित्त इथे नसतं. त्यांचं चित्त त्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे मिळून गेलेलं असतं. म्हणजे जिवंत असताना सुद्धा मोक्षाची कल्पना, मुक्तीची कल्पना या ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये फार सुंदर प्रकारे सांगितलेली आहे. आणि आपण जसजसे पुढे जाऊ तसतसे ही कल्पना आपल्याला अधिकाधिक जास्ती चांगली जाणवणार आहे. आता ते ह्या ठिकाणी पुढच्या ज्या ओव्या आहेत 30 श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये ते अर्जुनाला काय सांगतायत, अर्जुनाला असा उपदेश करतायत की म्हणजे आधी मी तुम्हाला ते थोडक्यामध्ये तो सांगते की ते असं सांगत आहे की ज्या चैतन्याबद्दल मी बोलतो आहे आणि ज्या चैतन्याच्या प्राप्तीसाठी संत योगी सगळे इतका प्रयत्न करत असतात, त्या चैतन्यावरती तुझं लक्ष तू केंद्रित कर आणि देह आणि हे जीवन आणि जन्म आणि मरण, ह्या मृत्यू, ह्या अशा गोष्टींचा विचार तू सोडून दे, हे त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात पहा, जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. म्हणजे ते अर्जुनाला म्हणतात की तू ते विश्वात्मक चैतन्य जे आहे, संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेलं असं जे चैतन्य आहे आणि जे सर्वत्र आहे आणि सर्वही देही आहे, सर्वांमध्ये आहे, ते संपूर्ण विश्वात भरून राहिलेलं आहे, आपल्या सर्वांमध्ये आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये ते आहे. तर असं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा तू विचार कर. आणि ते चैतन्य कसं आहे, जया करिताही घातू नाही. जे आधी अनेक वेळेला त्यांनी आधीच्या श्लोकांमध्ये आणि ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे की त्यांना मुख्यतः तेच सांगायचं आहे की अर्जुना, तुझ्या मनामध्ये जे विचार आहेत की मी या भीष्म द्रोणांचा वध कसा करू, त्यांच्यावरती मी शस्त्र कसं उगारू, हा जो तुझा विचार आहे तो विचार तू सोडून दे. कारण जे चैतन्य आहे त्यांच्यामधलं जे चैतन्य आहे त्याचा घात कुठल्याही शस्त्रांनी होणार नाही. आधी आलेलं आहे ना, नैनम छिंदंती आलेलं आहे, आपण त्याचा अर्थ सर्व पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे त्याचा घातू नाही हा विचार तू कर की ते चैतन्य जे आहे ते अमर आहे आणि त्याच्याचकडे तू लक्ष केंद्रित कर आणि देहाचा विचार तू करू नको. याचेनीची स्वभावे, आता पुढे काय म्हणतात बघा, याचेनीची स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे येथ तुवा. आता याचेनीची हा जो शब्द आहे ना, हा कशाला उद्देशून वापरला आहे, शरीराला. शरीर म्हणा, कुठली उपाधी, याचेनीची स्वभावे म्हणजे ह्या शरीराचा. आणि शरीर हा शब्द कसा आलाय मी आधी एकदा सांगितलंय, शीर्यते इथे शरीरम आलेला आहे, आपण हा अर्थ पाहिलेला आहे. तर शीर्यते ते नाहीसं होणारच आहे, नष्ट होणारच आहे. तर अशा याचेनीची स्वभावे म्हणजे त्याचा स्वभावच तो आहे, म्हणूनच ते त्याला शरीर म्हणतात. ते शीर्यती इति शरीरम, ते नाश होणारच आहे, नष्ट होणारच आहे. तर स्वभावतः ते नष्ट होणार आहे आणि ते नष्ट होणार आहे म्हणजे होत, त्याच्या पुढे म्हटले हे होत जात आघवे, होत जात म्हणजे जन्मत मृत्यू होतो. ही कल्पना आपण आधी एका ह्याच्यामध्ये पाहिलेली आहे की आधी ते अव्यक्त असतं, आठवतं गेल्या वेळेला पाहिलेली आहे की आधी ते अव्यक्त असतं, मग ते व्यक्त होतं, पुन्हा ते अव्यक्त होतं आणि आपण फक्त त्या व्यक्त जे काही आपल्या पुढे होतं त्याच्यावरच लक्ष केंद्रित करतो. तर तसं नाही आहे, ते जे व्यक्त होणार आहे ते मायावश आहे आणि
त्या माया ह्या शब्दाचाही फार वेगळा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण हळूहळू ते सगळं नीट पाहणारच आहोत. परंतु याचेनीची स्वभावे हे होतं जातं आघवे, म्हणजे हे होणारच, कधी जन्मणार कधी मृत्यू होणार. तरी सांग काय शोचावे येथ तू, कशाला शोक करायचा? काही हे शोक करण्यासारखं कारण तरी आहे का अर्जुना तुला, असं ते म्हणताय. एरवी तरी पार्था तुझं का नेणो न मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी. म्हणजे आपण हा जो शेवटचा भाग आहे ना तिथून पुढे येऊया, म्हणजे अर्थ चांगला लागतो. किडाळ हे म्हणजे असा किडाळ हे शोचिता, म्हणजे अशा गोष्टींचा जर शोक केला तर ते किडाळ आहे. किडाळ हा शब्द येऊन गेलाय आधी, आठवतं ना? ते अयोग्य आहे, ते वाईट आहे, चुकीचं आहे, हीन आहे किडाळ. तर त्याचा शोक करणं हे किडाळ आहे. आणि बहुती परी असं म्हटलं शेवटी पहा, बहुती परी ह्याचा अर्थ असा की अनेक दृष्टीने जरी विचार केला तरी आपल्याला असंच दिसतं. बहुती परी ह्याचा अर्थ सर्व दृष्टीने विचार केला तरी आपल्याला असंच दिसतं की याचा शोक करणं हे किडाळ आहे, ते अयोग्य आहे अर्जुना. आणि म्हणून ते काय म्हणतात, तरी पार्था, एरवी तरी पार्था, म्हणजे खरं हे सगळं तुला माहिती असायला पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. एरवी तरी पार्था तुझं का नेणो, म्हणजे तुला हे तू हे जाणत कसं नाही आहेस? ही जी वस्तुस्थिती आहे ही तुझ्या लक्षात कशी येत नाही आहे, तू जाणत कसं नाही आहेस? न मने चित्ता, तुझ्या मनामध्ये चित्तामध्ये हे येत कसं नाही की जी वस्तुस्थिती आहे त्याच्याकडे तू लक्ष न देता ज्याच्याकडे लक्ष देऊ नये त्याबद्दल तू शोक करतोयस, हे किडाळ आहे असं ते म्हणतात. आता आपण पुढे जातो आणि पुढे 31वा श्लोक जो आहे त्याच्या पुढे आता आपण जाणार आहोत. आणि आता या ठिकाणी भगवंताच्या सांगण्यामध्ये, त्याच्या उपदेशामध्ये थोडा फरक आहे. आत्तापर्यंत त्यांनी अर्जुनाला आत्मज्ञान, आत्मा म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय वगैरे वगैरे जरा तत्त्वज्ञानाचं सगळं निरूपण आत्तापर्यंत केलं. आणि आता ते थोडं व्यावहारिक बाजू त्याला सांगतायत. आणि ती अर्थात ती सुद्धा ज्ञानपूर्ण आहे, पण ती व्यावहारिक बाजू त्याला सांगतायत. आणि ते काय म्हणतायत पहा, ओवी 180 आहे की अशा प्रकारे, तू अजूनही का न विचारिसी, काय हे चिंती तू आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. म्हणजे तू अजून लक्षात, विचारिसी ह्याचा अर्थ की तू अजून नीट लक्षात का घेत नाहीस, तू अजून नीट विचार का करत नाहीस, का विचार करत नाहीस, असं अजून तुझ्या लक्षात येत नाही आहे का, अजून तू हा विचार तुझ्या मनात स्थिर झाला नाही आहे का, असं त्यांना म्हणायचं. काय हे चिंती तू आहासी, अजून तू त्याच चिंतनामध्ये आहेस, त्याच विचारांमध्ये आहेस. स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे, म्हणजे जो स्वधर्म असतो तो तू विसरून गेलास. आणि स्वधर्म ह्याचा अर्थ काय, मी धर्म ह्याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट केला आहे आधी, आठवतं आहे? धर्म याचा अर्थ मी बऱ्याच त्याचं विवेचन करून धर्म याचा धर्मोधारयते प्रजा असं मी सांगून त्यानंतर अनेक प्रकारे उदाहरणं देऊन मी हा भाग स्पष्ट केलेला आहे. तर जो धर्म म्हणजे आपण विशिष्ट परिस्थितीमध्ये वर्तन कसं करायचं त्याचे जे नियम असतात त्याला हिंदू संस्कृतीमध्ये धर्म म्हटलं आहे. लक्षात घ्या, धर्म म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये रिलिजन म्हणतात, तो रिलिजन म्हणजे धर्म नव्हे. धर्म
ही कल्पनाच आपल्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारची आहे की ज्याच्यामुळे प्रजेची धारणा होते तो धर्म, जो प्रजेला धारण करतो तो धर्म, आणि प्रजेला धारण करणं म्हणजेच वर्तनाचे नियम जर सर्वांनी योग्य प्रकारे पाळले तर आपोआपच एकमेकांशी आपले जे संबंध असतात ते चांगल्या प्रकारे राहतात, बरोबर आहे. आणि आपण एकमेकांना जोडून राहतो. आपण कधी एकमेकांशी विलग होतो ज्या वेळेला एक कोणीतरी अपेक्षेपेक्षा फार वेगळंच वर्तन करतं. उदाहरणार्थ समजा घरामध्ये मुलांच्या अपेक्षेनुसार पिता वागत नसेल, माता वागत नसेल, किंवा माता पितांच्या अपेक्षेनुसार मुलं वागत नसतील, म्हणजे ह्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांच्या वर्तनाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, आणि मग अशी माणसं एकमेकांच्या सहवासामध्ये असतील तर त्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण होतो. तर संवाद निर्माण होण्यासाठी आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, त्याला म्हणजेच वर्तनाचे नियम आपल्याला माहिती असले पाहिजेत, म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये आपली कर्तव्य आपल्याला माहिती असली पाहिजे. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे कर्तव्य. आपला धर्म आपल्याला माहिती असला पाहिजे, म्हणजे आपली कर्तव्य आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि या ठिकाणी स्वधर्म हा जो शब्द वापरला आहे तो त्या अर्थी वापरला आहे की अर्जुना, अरे तू स्वधर्म विसरलास का? तुझा धर्म काय आहे? तू एक आर्य क्षत्रिय वीर आहेस, ह्या रणांगणावर युद्धासाठी आलेला आहेस. तुझ्या समोर जे शत्रू आहेत ते अन्यायी, अधर्मी, अनितिमान असे शत्रू तुझ्या पुढे उभे आहेत. अशा ठिकाणी तुझं कर्तव्य काय आहे ते तू विसरलास का? त्याला स्वधर्म म्हटलेलं आहे. तर तो स्वधर्म, आता हा स्वधर्म हा ह्या शब्दाचं खूप आणखीन आपल्याला चांगलं अर्थ पुढे जसं आपण कर्मयोग शिकायला जाऊ 3ऱ्या अध्यायानंतर त्यावेळेला ह्याचं विवेचन जास्ती चांगल्या प्रकारे होईल. पण या ठिकाणी आता ह्याच्या पुढे स्वधर्म हा शब्द अजिबात विसरू नका. स्वधर्म याचा अर्थ आपलं कर्तव्य, विशिष्ट परिस्थितीमध्ये असलेलं आपलं कर्तव्य, आपलं जे काही त्या ठिकाणी स्थान आहे, आपली जी काही त्या ठिकाणी भूमिका आहे त्यानुसार आपण करायचं कर्तव्य म्हणजे स्वधर्म. आणि ते त्याला म्हणतात की स्वधर्म तो विसरलासी, तू विसरलास, तुझं स्वधर्म काय आहे हे तू विसरलास. आणि पुढे काय म्हणतात, तरावे जेणे, म्हणजे या संसारामध्ये, ह्या जीवनामध्ये आपण तरायचं, आपण सगळ्या परिस्थितीमध्ये सांभाळून जायचं, योग्य प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्या जर जीवनामध्ये व्हायला पाहिजे असतील तर आपण स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. तर अर्जुना, त्या स्वधर्माला तू विसरलास का? विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट माणसाचं काही विशिष्ट कर्तव्य असतं ते त्यांनी केलंच पाहिजे, आणि त्याचा तुला विसर पडला आहे का काय? तर असं त्या तरावे जेणे हाही शब्द महत्त्वाचा आहे की असं केलं तरच आपण या संसार सागरात तरून जातो, माणूस तरून जातो. आता पुढे काय म्हणतायत पहा, या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ. म्हणजे समजा असं झालं की कौरवांचा सगळ्या कौरवांचा वध झाला, किंवा समज तुझा वध झाला, तूच नाहीसा झाला, किंवा सगळं जगच बुडालं तर हे युगची बुडाले, हे सगळं युगच बुडून गेलं. हे जे आपण जे युग पाहतो ना, म्हणजे निरनिराळी युग जी आपल्या संस्कृतीमध्ये मानलेली आहेत आणि मी त्याचं आत्तापर्यंत विवेचन केलेलं आहे, तर हे सगळं युगच बुडालं, जगच बुडालं, तरी पुढे ते काय म्हणतात, तरी स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. म्हणजे सगळं जरी बुडालं तरी सुद्धा माणसाचा स्वधर्म जो असतो
तो कधीही नष्ट होत नाही. जोपर्यंत तो माणूस आहे तोपर्यंत त्याचा स्वधर्म त्यांनी पाळलाच पाहिजे आणि तो कधीही त्याज्य नसतो स्वधर्म. आणि मग पुढे काय म्हणतात, मग तरीजेल काय पाहे कृपाळूपणे. म्हणजे तू हा जो कृपाळूपणा दाखवतोयस कौरवांच्या बाबतीमध्ये, ह्या कृपाळूपणाने, म्हणजे कृपा ही आवश्यक आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये कृपा दया ही चांगलीच असते, परंतु तू जी करुणा त्यांच्या बाबतीमध्ये दाखवतोयस त्याने तू काय मिळवणार आहेस, तुला काय प्राप्त होणार आहे. तरीजेल, तुला काय प्राप्त होणार आहे, तू कुठे तरून जाणार आहेस. त्यांनी तू तरून जाणार नाही आहेस. आता हे पाहिल्यानंतर पुढच्या काही ओव्यांमध्ये काही उदाहरणं देऊन त्यांनी हा विचार अधिक स्पष्ट केला आहे. ती उदाहरणं मी टाळते आणि पुढे जाते. 189 ओवी जी आहे ती 190वी ओवी, ह्या ओव्या मी घेते. सगळ्यांनी नीट पुस्तकामध्ये पहा. 189वी ओवी अशी आहे, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. म्हणजे ते मधली सगळी उदाहरणं तुम्ही वाचू शकता, त्याचे अर्थ दिलेले असतात पुस्तकामध्ये. तर ती सगळी उदाहरणं पहा. आणि म्हणून ते म्हणतात की संग्रामा वाचून क्षत्रियांना दुसरं काही नाही, म्हणजे त्यांना उचित असं काही नाही. कारण क्षत्रिय हा जो शब्द आहे ना, तोच कसा निर्माण झालेला आहे, क्षतात्रायते इति क्षत्रिय. म्हणजे क्षतात्रायते म्हणजे अत्यंत संकटामधून, अत्यंत वाईट परिस्थितीतून, बिकट परिस्थितीतून जो संरक्षण करतो तो क्षत्रिय असतो, त्याला क्षत्रिय म्हणतात. क्षतात्रायते. तर क्षतात्रायते असं जर म्हटलं तर मग ह्या आज जे कौरवांच्या पुढे तुम्ही उभे राहिलेले आहात आणि ती सगळी अन्यायी बाजू आहे, अनेकांवर त्यांनी अन्याय केलेले आहेत, अधर्माने ते वागलेले आहेत, तर त्यांच्या विरुद्ध संग्राम करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि क्षत्रियांना संग्रामा वाचून दुसरं कर्तव्यच नाही असं ते या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून पुढे आणखीन काय म्हणतात, निष्कपटा होवावे उसिणा घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. म्हणजे निष्कपटा ह्याचा अर्थ, कपट ह्या शब्दाचा चुकीचा अर्थ या ठिकाणी घेऊ नका. म्हणजे कपट ह्या शब्दाचा काही वेळेला आपण अर्थ घेतो तो नेहमी चुकीचा असतो असं नाही, पण या ठिकाणी शंका असा त्याचा अर्थ जास्ती बरोबर आहे. निष्कपटा व्हावे म्हणजे अर्जुना तू निशंक हो, कारण तो भ्रमात आहे ना, तो गोंधळात आहे, त्याचं मन गोंधळलेलं आहे. तर तू निष्कपट हो म्हणजे तू निशंक हो. म्हणून या ठिकाणी कपट ह्याचा अर्थ आपण शंका असा घेणं हे जास्ती योग्य दिसतं. तर अशा प्रकारे अर्जुनाला म्हणतात निष्कपट हो, निशंक हो, म्हणजे काही आता मनामध्ये शंका संशय काही आणू नको. उसिणा घाई झुंजावे म्हणजे उसिणा घाई म्हणजे आवेशाने, आवेशाने झुंजणं हे तुझं कर्तव्य आहे. झुंजणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्या आधी ज्यांनी होते आधीपासून त्यांना माहिती असेल की युद्ध या शब्दाचा अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे की तो फार मर्यादित घ्यायचा नाही. युद्ध या शब्दाचा फार व्यापक अर्थ घ्यायचा. आणि युद्ध म्हणजे केवळ हातामध्ये शस्त्र घेऊन दुसऱ्याची हिंसा करणं एवढाच अर्थ नाही आहे. या ठिकाणी तो अर्थ आहे, परंतु नेहमी फक्त हा अर्थ नाही आहे. युद्ध ह्याचा अर्थ हा आपलं कर्तव्य, म्हणजे त्या ठिकाणी त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये असणारं आपलं कर्तव्य, आपलं कर्म पार पाडणं
त्याला युद्ध म्हणायचं, असं मी आधी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच तुकाराम जे म्हणतात ना की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग मन, म्हणजे तुकारामांना सुद्धा युद्ध करावंच लागतंय, आपल्यासारख्या सगळ्यांनाच युद्ध करावं लागतं. आणि त्या अर्थाने युद्ध हा शब्द घ्यायचा. तर या ठिकाणी हे जे म्हटलंय उसिना घाई झुंजावे, म्हणजे तो आवेशाने झुंजलंच पाहिजेस. झुंजणं, युद्ध करणं हे तुझं या ठिकाणी कर्तव्य आहे. अर्जुनाला त्याने हे सांगितलं की तू जे कर्तव्य करायचं ते पूर्ण त्याच्यामध्ये आपलं जे काही सर्वस्व आहे ते सगळं सर्वस्व देऊन आपण ते कर्तव्य करायचं असतं. ते उसिना घाई झुंजावे, आपलं सर्वस्व देऊन. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा हा आदेश आहे, आपण सुद्धा ह्याच्यातून शिकायचं आहे की कुठलंही कर्तव्य असो ते कर्तव्य आपण कसं पार पाडायचं आहे. उसिना घाई झुंजावे जे म्हटलंय ना, आवेशाने, म्हणजे पूर्ण आपलं जे काही सर्वस्व, आपण जे काही सगळं जितक्यात चांगल्यात चांगलं करू शकतो तसं करून आपलं कर्तव्य करायचं. मग मी हे करू का नको, हे का माझ्यावरती लादलं गेलं, आता आलंय या परिस्थितीमध्ये, हे कर्तव्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते कर्तव्य आपण त्याच प्रकारे पूर्ण करणं आवश्यक आहे. हा आपल्याला सुद्धा त्याच्यातून एक आदेश भगवंत देत आहे. तर आणि आपण तो घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पुढे ते काय म्हणतात, हे असो काय सांगावे, म्हणजे आता असू दे, आता मी आणखी काय सांगू तुला. प्रत्यक्षावरी, म्हणजे आलाच आहे, हा प्रत्यक्ष प्रसंगच तुझ्या पुढे आलेला आहे. युद्ध येऊन ठेपलंय, तू रणांगणावरती लढण्यासाठी आलेला आहेस. आता तुझं कर्तव्य तू करायचं आहे. म्हणजे प्रत्यक्षावरी याचा अर्थ आता मी आणखीन सांगण्याची गरज नाही, हे सगळं प्रत्यक्ष आता तुला करायचंच आहे, असं ते म्हणतात. आता पुढे अर्जुनाला आणखीन कसं समजावून सांगतात पहा. अर्जुना झुंज देखे आत्ताचे, हे होय काज दैव तुमचे, हे हो काज दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रकटले. म्हणजे त्याला सांगतायत की हे जे युद्ध तुला करावं लागतंय, हे तू तुझ्यावरती काहीतरी लादलं जातंय असा तू विचारच करू नकोस. तर ते काय म्हणतात, अर्जुना झुंज देखे आत्ताचे, हे युद्ध कसं आहे आत्ताचं, हे हो काज दैव तुमचे, म्हणजे तुमचं दैव उजाडलंय. दैवाने तुमच्या पुढे इतका चांगला प्रसंग आणून दिलेला आहे की जे तुम्ही करायचंच आहे. आणि तसं ते काय म्हणतात ते हळूहळू पुढे तुमच्या लक्षात येईल की हे हो काज दैव तुमचे, म्हणजे हे तुमचं दैव आहे, हे तुमच्या दैवाने तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आणि की ह्याचा अर्थ किंवा की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे, म्हणजे असं, म्हणजे किंवा काय झालेलं आहे की सगळ्या धर्माचं निधान म्हणजे सगळा साठा, सगळं भांडार सगळं धर्माचं भांडार, म्हणजे धर्म तुम्हाला करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तर त्या धर्माचं निधान सगळं आज उदयाला आलेलं आहे, प्रकट झालेलं आहे तुमच्या पुढे. पुढे जाते 192 ओवी. हा संग्राम काय म्हणते की स्वर्गची येणे रूपे मूर्त. इथपर्यंत ह्या ओवीचा एक भाग आहे. मी मुद्दाम अशा ठिकाणी मी स्वतःही खूण करते आणि तुम्ही करा, म्हणजे अर्थ व्यवस्थित लागतो. की हा संग्राम काय म्हणिपे की स्वर्गची येणे रूपे मूर्त, म्हणजे हा संग्राम म्हणजे काय आहे तर स्वर्गच मूर्त रूपामध्ये तुझ्या पुढे उभा राहिलाय, स्वर्गच उभा राहिलाय तुझ्या पुढे. आणि मग पुढे म्हटलंय का ह्याचा अर्थ पुन्हा किंवा प्रतापे उदो केला. प्रतापे उदो केला ह्याचा अर्थ
उदो म्हणजे उदय. उदय कशाचा उदय? तर प्रतापे उदो केला म्हणजे तुझ्या प्रताप सूर्याचा उदय झालेला आहे. प्रताप सूर्याचा उदय झालेला आहे म्हणजे सूर्य उगवलाय आता प्रतापाचा. आता तू तुझा प्रताप दाखवायचा आहे ह्याच्या पुढे आणि तो प्रताप तुझ्या अंगी आहे. ती सगळी क्षात्रवृत्ती तुझ्यामध्ये आहे, क्षात्र धर्म तू जाणतो आहेस. तर आता अशा प्रकारे हा उदो केला म्हणजे तो उदयाला, तुझा प्रताप सूर्य उदयाला आलाय असं समज. म्हणजे प्रताप दाखवण्याची संधी तुला प्राप्त झालेली आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे हे लाहिजे जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणीशी. म्हणजे क्षत्रियांनी खूप पुण्य केलेलं असेल, क्षत्रियांनी जर खूप पुण्य केलेलं असेल तर ते झुंज ऐसे हे लाहिजे म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं युद्ध करण्याची संधी येते. लाहिजे म्हणजे लाभ होतो, लाभ होतो त्याला, अशा युद्धाचा लाभ होतो. म्हणजे क्षत्रियांनी जर खूप पुण्य केलं असेल, म्हणजे अर्जुनाला सांगतायत ते की तू खूप पुण्य केलंयस म्हणून ही संधी तुला प्राप्त झाली आहे. तर क्षत्रियांनी जर खूप पुण्य केलं असेल तरच अशी संधी त्याला प्राप्त होते. असं युद्ध त्याला करायचा लाभ त्याला होतो. आणि पुढे एक उदाहरण दिलंय, जैसे मार्गे जाता आढळीचे चिंतामणीशी. म्हणजे आपण चाललोय, मार्गे जाता म्हणजे आपण चाललोय, वाट चालतोय आणि कुठेतरी पाय अडकला आणि म्हणून दगड आहे का म्हणून आपण खाली बघावं तर काय दिसतोय? चिंतामणी. पाय आपला अडलाय कशाला? तर चिंतामणीला. तर चिंतामणी ही कल्पना अशी आहे की चिंतामणी नावाचा काही एक असा मणी आपल्या संस्कृतीमध्ये या तत्त्वज्ञानामध्ये असा त्याचा उल्लेख आहे की ज्याच्या पुढे तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल त्या इच्छा पूर्ण होतात, ज्या चिंता व्यक्त कराल त्या चिंता दूर होतात. अशा प्रकारचा हा चिंतामणी हा मणी आहे. आणि तो तुला अचानक लाभलेला आहे, तू सरळ चाललायस आणि तू अडखळतोयस कशाला? तर चिंतामणीला. म्हणजे हे युद्धाचं महत्त्व त्याला सांगतात की हा युद्धाचा लाभ कशा प्रकारचा आहे हे सांगतायत. आणि पुढे आणखीन फार सुंदर, ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा संग्रामू हा देख पातला असे. म्हणजे जांभई देण्यासाठी आ करावा आणि आपोआप तोंडामध्ये, पियुख म्हणजे अमृत तोंडामध्ये पडावं. नुसतं आपण आ केलाय कशाला? तर जांभई द्यायला आणि तोंडामध्ये अमृत पडतंय. हा एवढा महत्त्वाचा हा लाभ आहे. असं तैसा संग्रामू हा देख पातला असे, असा हा संग्राम आहे. म्हणजे किती त्याचं मन ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वळवण्याचा प्रयत्न करतायत पहा. आता हा ऐसा अभेरीजे मग नाथिले सोचू बैसीजे तरी आपण आहाणा ओहिजे आपण पेया. म्हणजे आता हा जर तू ह्या संग्रामाचा जर तू अभेर केलास, आता ऐसा अभेरीजे म्हणजे या संग्राम आता मी लढणार नाही असं तो म्हणालाय ना, म्हणून या संग्रामाचा जर तू अभेर केलास, तो जर तू नाकारलास, मग नाथिले शोचू बैसीजे म्हणजे काहीतरी आणखी शोक मनामध्ये घेऊन बसलायस आणि त्याच्यासाठी जर तू हा संग्राम जर नाकारलास तर तुझी परिस्थिती काय आहे? आपण आहाणा ओहिजे आपण पेया. म्हणजे आपणच ज्याला म्हणतो ना, आपणच आपल्या पायावरती धोंडा घालून घेणं, तशी परिस्थिती आहे की आलेली संधी आपणच घालवून टाकायची अशी तू परिस्थिती निर्माण करतोयस. पुढे म्हणतायत, पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडिले रणी येथ. म्हणजे
जर समजा शेवटचा भाग आहे तिथून पुढे आधी घेऊया. जरी आजी शस्त्र सांडिले रणी येथ, म्हणजे या रणामध्ये जर तू शस्त्र टाकून दिलंस आणि मी युद्ध करणार नाही असं तू म्हणालास तर काय होणार आहे? पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, म्हणजे पूर्वजांनी जी कीर्ती संपादन केली, पूर्वजांनी जे पुण्य संपादन केलं ते आपणची धाडिले, म्हणजे तुला आपोआप मिळालंय, तुला मिळालंय ते सगळं. तुझे पूर्वज आहेत ते, तू त्यांचा वंशज आहेस आणि त्यामुळे सगळं ते पुण्याचा लाभ, त्यांच्या पुण्याचा लाभ तुला आज होतोय हे लक्षात घे. आणि ते सगळं तू आता नष्ट करून टाकतोयस. हा असा संग्राम नाकारून हे अशा प्रकारे तू वर्तन करतोयस. आता पुढे म्हणतायत, असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि दिवसित पावतील महादोष, म्हणजे तुझी असलेली कीर्ती. आणि अर्जुनाची कीर्ती काय आहे ह्याचं वर्णन मी आधी भरपूर केलेलं आहे, त्यामुळे मी आता त्यामध्ये आणखीन शिरत नाही. असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल, म्हणजे सगळं जग तुलाच दोष देईल. आज जर तू हे रणामधून तू पळून गेलास, हे युद्ध जर तू नाकारलंस तर सगळं जग तुलाच दोष देईल आणि गिवसित पावतील महादोष, म्हणजे सगळे महादोष, पाप म्हणा सगळी दोष तुलाच गिवसित म्हणजे येतील, शोधत, तुझी वाट शोधत येतील आणि तुझ्यावर झडप घालतील. गिवसित येतील याचा अर्थ हा आहे की सगळे महादोष तुला शोधत येतील आणि तुझ्यावरती झडप घालतील. आता त्यानंतर पुढची एखाद दुसरी ओवी मी घेत नाही आहे आणि त्याच्यानंतर आता 34व्या श्लोकानंतरच्या ओव्या मी घेते आणि ती ओवी आहे 201 ही. 201 ही आता ना खूप बऱ्याच गोष्टींचं विवेचन झालेलं आहे, त्यामुळे जिथे अगदी कळण्यासारखा अर्थ आहे त्याचं फारसं विवेचन मी करत नाही, पुढे जाते. म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पापा वरपाडा होसील. आता पापा वरपाडा होसील ह्याचा अर्थ सांगतो. जर हा तू स्वधर्म सोडलास, टाकलास तर काय होईल? पापांचा तू धनी होशील व पापा वरपाडा होईल ह्याचा अर्थ अनेक पापांचा तू धनी होशील. सगळी पाप तुला लागतील. आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. कल्पांतवरी म्हणजे कल्पांतापर्यंत, या कल्पाच्या अंतापर्यंत तुझं हे अपयश न वचेल, म्हणजे हे कधी जाणार नाही. म्हणजे कायम लोक, आपण नाही का आठवणी करतो, जशा चांगल्या गोष्टींच्या करतो तशा वाईट गोष्टींच्याही करतो. आपण समजा ह्या ठिकाणी अर्जुनाने जर खरोखर शस्त्र टाकून युद्ध न करता तो निघून गेला असता तर कदाचित आज सुद्धा महाभारत वाचताना आणि आपण अर्जुनाला दोष किती दिला असता की अरे काय त्यांनी करायला पाहिजे होतं आणि त्यांनी ते केलं नाही. म्हणजे कल्पांतापर्यंत हे असंच घडत राहणार की लोक फक्त तुला दोष देत राहणार, सगळ्या पापांचा तू धनी होणार. ते कधीही तू धुतलं जाणार नाही, तुझं अपयश हे कधीही धुतलं जाणार नाही कल्पांतापर्यंत. जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे. सुंदर हे वचन आहे पहा. जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे. म्हणजे काय की जाणत्यानी, ज्याला कळतंय, जो जाणताय त्यांनी तोपर्यंत जगावं
जोपर्यंत अपकीर्ती आपल्या अंगी लागणार नाही. अपकीर्ती म्हणजे लोकांनी आपल्याबद्दल वाईट बोलणं, आपली निंदा करणं, हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत जाणत्यांनी जगावं. ते घडायला लागलं की त्याच्या पुढे जगू नये. म्हणजे जो खरा जाणता असेल, जो ज्ञानी असेल, त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. जाणतेनी तवची जी यावे, जेव्हा अपकीर्ती अंगा न पवे. आणि सांगपा केवी निघावे येथोनिया. म्हणजे त्याला विचारतात सांगपा म्हणजे सांग बाबा. अर्जुन सांग बाबा. पा हा शब्द अशा प्रकारचा उद्गार आहे. सांग बाबा मला की इथून निघून, या रणातून निघून, युद्ध न करता इथून निघून तू कुठे जाणार आहेस? तू कुठे जाणार आहेस ते मला सांग. केवी निघावे म्हणजे तू कुठे जाणार आहेस ते मला सांग. या आहे का तुला जागा? आता कसं ती जागा कशी नाही हे पुढच्या ओव्यांमध्ये ते स्पष्ट करतायत. केवी निघावे म्हणजे कुठे जाणार आहेस तू? सांग बाबा मला. पुढे जाते. तू निर्मत्सरू सदयता येथुनी निघसी कीर माघवता. परिते गती समजता न मनेल यया. म्हणजे तू स्वतः मनामध्ये विचार करतोस की मला काही या कौरवांचा मत्सर नाही आहे कुठल्याही प्रकारे. त्यांना राज्य मिळालं तरी मिळू दे, तर मला त्यांच्याबद्दल मत्सर नाही. उलट माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल दया आहे, कृपा आहे. तर सदयता माझ्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून येथून निघसी कीर मागवता म्हणजे तू म्हणून तू ह्याच्यात सरळ, कीर म्हणजे सरळ तू इथून मागे निघतोयस. परी ते गती समजता न मनेल यया. म्हणजे तुझ्या मनातले हे विचार या समजताना कळणार नाहीये. समजता ही तुझी गती जी आहे, मनातल्या विचारांची जी गती आहे, ह्या समजताना ह्या बाकीच्यांना, ह्या कौरवांना काही कळणार नाही आहे. तुझ्या शत्रूंना काही ते कळणार नाही आहे. आणि मग ती न कळल्यामुळे काय होईल? हे चहूकडूनी वेढीतील. म्हणजे तुझी अवस्था कशी होईल बघ अर्जुना. हे म्हणजे हे सगळे शत्रू, हा सगळा शत्रू पक्ष काय करेल? त्यांना तुझे विचार तर काही कळणार नाहीत. आणि तू निघालास, परततोयस, माघार घेतोयस असं त्यांना दिसलं की ते काय करतील? चहूकडूनी वेढीतील. तुला सगळ्या बाजूनी वेढून टाकतील. बाणवरी घेतील म्हणजे तुझ्यावरती प्रचंड बाणांचा वर्षाव करतील. तेथ पार्था न सुटिजेल कृपाळूपणे. म्हणजे ही जी मनातली तुझ्या कृपा आहे, त्या कृपेनी त्या बाणांच्या वर्षावातून तू काही सुटणार नाहीस. कारण त्यांना तुझ्या मनातले विचार कळणार नाहीत. त्यामुळे ते तुझ्यावर बाणांचा वर्षाव करणार. आणि तुझा हे कृपाळूपणा, तर त्याचा काही उपयोगच नाही. तू काही ह्याच्यातून, या बाणांच्या वर्षावातून काही सुटणार नाही. ह्या सगळ्या संकटातून तू काही बाहेर पडणार नाहीस. ऐसेनिही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे. तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. काय छान त्याला सांगितलंय की समजा असं धरून चाल की त्यांनी तुला वेढलंय, ते तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतायत, हे सगळं प्राण संकट तुझ्यावर आलेलं आहे. आणि तू काही विपाये म्हणजे काहीतरी प्रयत्न करून या ना त्या मार्गाने तू जर त्यातून बाहेर पडलास, निघणे घटे म्हणजे तू जर ह्याच्यातून तू बाहेर पडलास, समजा प्रयत्न करून तू ह्याच्यातून बाहेर पडलास, सुटका करून घेतलीस, तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. वोखटे ह्याचा अर्थ अगदी ही नाही, ते जे तुझं जीवन आहे
तू जिवंत राहशील, त्या सगळ्यातून तू तुझी सुटका करून घेशील, पण जे काही जीवन आहे त्याच्यानंतरचं ते जीवन मरणाहूनही वाईट आहे. त्याच्यापेक्षा मरण बरं, मरणाहूनही वाईट परिस्थिती तुझ्यावर येणार आहे. आता पुढे 35व्या श्लोकानंतरच्या ओवी आहे 206-207. तू आणिकही एक न विचारिसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मज. मला वाटतं कळला असेल अर्थ ना. प्रत्यया येईल. प्रत्यय येणं म्हणजे काय? जाणणं, कळणं, आपल्याला कळणं, आपल्याला त्याचा अनुभव येणं, कळणं, जाणणं म्हणजे प्रत्यय. तर त्यांना काही त्याचा प्रत्यय, ह्या वैऱ्यांना, या दुर्जनांना काही त्याचा प्रत्यय येणार आहे का? की तुझ्या मनामध्ये जर करुणा आहे, तू सकणवपणे बाहेर निघालायस, पण त्यांच्या मनामध्ये ही तुझं करुणा त्यांना काही कळणार आहे का? आणि म्हणजे त्यांना त्याचा काही तो प्रत्यय येणार नाही. आणि मग ते काय म्हणतील? पुढच्या 36व्या श्लोकानंतर पहा किती नाट्यपूर्ण केलं आहे ज्ञानेश्वरांनी. खरोखरच म्हणजे त्याला अशा प्रकारे शब्द वापरले. अर्थात गीतेच्या ह्याच्यातही आहेत, परंतु त्या जास्ती नाट्यपूर्ण आपल्याला ज्ञानदेवानी केलेलं आढळतं. आणि ते काय म्हणतात? हे म्हणतील, गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला. किती आता अगदी डोळ्यासमोर परिस्थिती येते की ती माणसं काय म्हणणार? आम्हाला भ्याला, पळाला. म्हणजे तुझी कीर्ती कुठे आणि आज तुझं हे रूप काय की तुला भ्याला म्हणणार सगळी माणसं आणि म्हणून पळाला म्हणणार. त्या अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. म्हणजे हा सांगे म्हणजे तू सांग बरं मला अर्जुना, हा बोलू म्हणजे हे शब्द जर तू ऐकलेस, हे शब्द उरला म्हणजे तू हे शब्द तुझ्या कानी पडले, हे शब्द तू ऐकलेस, निका काही. निका म्हणजे ते तुला बरे वाटतील का? तुला ऐकवतील का? हे शब्द असे तुझ्याबद्दल काढलेले हे शब्द उद्गार तुला ऐकवतील का? तुला सहन होतील का? निका काही म्हणजे योग्य आहे का तुझ्याबद्दल? असं निका याचा अर्थ योग्य असाही होतो. तर हे योग्य आहे का? तू कुठे? तुझा पराक्रम कुठे? त्याने आधी म्हटलेलं ना, तू कवण आणि काही करत आहासी असं म्हटलं आहे एके ठिकाणी ना. तर तसंच आहे इथे की तुझं काय कीर्ती, तुझा काय पराक्रम आणि तुझ्याबद्दल कोणी असं बोलावं हे योग्य होईल का? निका काही. आणि पुढे ते काय सांगतात पहा, लोक सायासे करुनी बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. म्हणजे सगळी लोक काय करतात, सगळी माणसं काय करतात? सायासे करुनी म्हणजे प्रयत्न करून आपलं प्राण गेला तरी चालेल का? वेचिती आपुली जीविते म्हटलंय म्हणजे आपला प्राण गेला तरी चालेल, परी वाढविती कीर्ती ते, आपली कीर्ती जगामध्ये राहावी. मरावे परी कीर्ती रूपे उरावे म्हणतो ना आपण. तर तसं आपली कीर्ती शिल्लक राहावी, आपण मेलो तरी चालेल असं जे म्हणतात, असं सर्व लोक म्हणतात. लोक सायासे करुनी बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझं, आता पुढे पहा त्याला ते जोडून घ्यायचंय म्हणून मी हे पुन्हा वाचलं. ते तुझं अनायासे अनकळित जोडली असे. म्हणजे हे ती जी कीर्ती आहे की लोकांना खूप प्रयत्न करावा लागतो त्याच्यासाठी. आपली कीर्ती आपल्या मरणानंतर सुद्धा शिल्लक राहावी यासाठी लोकांना सायास करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. तुला अनायासे म्हणजे
तू आतापर्यंत असाच जगलेला आहेस, असंच पराक्रम केलेला आहेस, तर आपोआप तुला ती अनकळीत, म्हणजे तू काही मुद्दाम ती कीर्ती मिळवण्यासाठी काही केला नव्हतास प्रयत्न, पण ते घडत गेलं, अनकळीत जोडली असते, म्हणजे तू ती कीर्ती जोडली आहेस. हे अद्वितीय जसे गगन असे, म्हणजे जसं हे गगन अद्वितीय आहे, ह्या गगनाला काही दुसरी आपण हे करू, गगनासारखं काय आहे असं आपण सांगू शकत नाही, तसं तुझ्या कीर्तीसारखं काय आहे असं सांगताच येत नाही. अशी कीर्ती अनायासे अनकळीत तू प्राप्त केलेली आहेस आणि आता तू ती घालवून बसणार आहेस. आता ह्या 211 ओवीनंतर मधल्या काही ओव्या, कारण त्या ठिकाणी पुन्हा काही उदाहरणं आहेत, हाच विचार स्पष्ट करण्यासाठी तुम्ही वाचलं तरी सुद्धा तुम्हाला ते समजेल. तर तो भाग सोडून मी 217वी ओवी 217वी ओवी पाहते. ते म्हणजे काय, ती कीर्ती. हां, मी म्हणून अशाच प्रकारे ते जोडले की ती कीर्ती की जी लोकांना हवी असते आणि तुला अनायासे मिळालेली आहे, ते ह्या शब्दाचा अर्थ ती कीर्ती, ते अगाधपण जाईल, म्हणजे त्या कीर्तीचं जे अगाधपण आहे, अशी कीर्ती कोणाला मिळत नाही अशी तुला मिळाली आहे, त्याचं अगाधपण जाईल. मग म्हणजे ते तसं झाल्यावर काय होणार आहे, मग हिणावो अंगा येईल. हिणावो म्हणजे हीनत्व, हिणावो म्हणजे हीनत्व, तुझ्या अंगी हीनत्व येईल, तुला लोक अगदी कमी प्रतीचं मानतील, तुझं सगळी कीर्ती जाईल, हिणावो अंगा येईल. जरी मागुता निघसील न झुंजतची. आता हे तुम्हाला कळलंय त्यामुळे मी अर्थ सांगत नाही. आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकता तुझं. म्हणजे हे तुला पळता पळो न देती, किती पळण्याचा प्रयत्न केलास तरी तुला ते पळायला देणार नाहीत आणि काय करणार, तुला पकडतील, तुझी अवकळा करतील, सगळी तुला अत्यंत हीन तुझी अवस्था करून टाकतील, अत्यंत निंदा करतील, तुझी अत्यंत निंदा करतील. आणि म्हणजे पुढे ते आहे न गणित कुटी बोलती. कुटी बोलती ह्याचा अर्थ निंदा करणं, कुटी बोलती ह्याचा अर्थ निंदा करणं. न गणित म्हणजे भयंकर अमाप निंदा करतील, तुझी अमाप निंदा करतील हे सगळे कौरव. न गणित कुटी बोलती ऐकता तुझं, म्हणजे तू ऐकू शकशील, तू सहन करू शकशील. ऐकता तुझं ह्याच्यामध्ये हा भाव आहे, तू ऐकू शकशील का हे शब्द निंदेचे, तुला सहन होतील का ते, सोसेल का ते. मग ते वेळी हिये फुटावे आता लाठेपणे का न झुंजावे. हे जिंतले तरी भोगावे पृथ्वीतल. म्हणजे असं जेव्हा होईल की तुझी अवकळा ते करतील, तुझी अमाप निंदा करतील, अशी ज्या वेळेला परिस्थिती होईल त्यावेळेला हिये फुटावे, म्हणजे तुझं हृदय फुटेल अर्जुना, तू ते सहन करू शकणार नाहीस, तुझं हृदय फुटून जाईल, तुला सहन होणार नाही, ते तुझं हृदय फुटून जाईल. आणि मग ते म्हणतायत त्यापेक्षा आता तेव्हा म्हणजे अशी परिस्थिती स्वतःची करून घ्यायची आणि मग आपलं हृदय त्यामुळे फुटणार, तर त्यापेक्षा आता लाठेपणे का न झुंजावे. लाठेपणे म्हणजे शहाण्यासारखं, लाठेपणे याचा अर्थ शहाण्यासारखं, शहाणपण आहे त्याचं, जाणते पण आहे. तर शहाण्यासारखं आत्ता का नाही झुंजायचं, तेव्हा हृदय फुटून घ्यायचं, त्यापेक्षा आता शहाण्यासारखं झुंजायचं का नाही. आणि पुढे मग काय म्हणताय,
जिंतले तरी भोगावे पृथ्वीतल, म्हणजे समजा जिंकलास सगळं पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल तुला. आता ह्या ज्या ओव्या आहेत ना, त्यामध्ये भगवंत अर्जुनाला थोडं चाचपडून पाहतायत. कसं पहा की प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक म्हणा किंवा माणसाच्या मनामध्ये, असं आपण म्हणू सामान्य माणसाच्या मनामध्ये 3 प्रकारच्या ऐषणा असतात. धनेषणा, दारेषणा आणि लोकेषणा. 3 प्रकारच्या ऐषणा. धनेषणा, ऐषणा म्हणजे इच्छा. धनेषणा, दारेषणा, दारा ह्याचा अर्थ पत्नी. आपल्याला स्त्री सुख असं आपण म्हणू. स्त्री सुखाची, त्याबद्दलची वासना ही माणसाच्या मनामध्ये असते. तर ती झाली दारेषणा. आणि तिसरी म्हणजे लोकेषण. ह्या 3 ऐषणा आहेत. आता लोकेषणा ह्याचा अर्थ लोकांनी आपली स्तुती करावी, लोकांच्या मनामध्ये आपली कीर्ती दुमदुमत राहावी, ही लोकेषण. लोकांना आपली आठवण, आपण मेलो तरी सुद्धा आपली आठवण देणारी अशी आपली कीर्ती असावी, अशा प्रकारची लोकेषणा माणसाच्या मनामध्ये असते. आता धनेषणा, लोकेषणा ह्या थोड्या हीन प्रकारच्या अशा असू शकतील काहींच्या दृष्टीने. पण लोकेषणा ही जी एक इच्छा असते की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, ही इच्छा जवळजवळ प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असते. हो की नाही? असते. आपण कितीही नाकारलं तरी सुद्धा लोकांनी आपलं गुणवर्णन करावं, आपल्याबद्दल चांगलं बोलावं, मेलो तरी सुद्धा आपली कीर्ती दुमदुमत राहावी, अशा प्रकारची ही जी लोकेषणा असते. तर ती लोकेषणा ही सगळ्यांच्या मनामध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये असते. तशी ती अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा असेल, अशा कल्पनेनी की जी लोकेषणेची, म्हणजे ही जी इच्छा आहे की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपली कीर्ती दुमदुमत राहावी, ही इच्छा अर्जुनाच्या मनामध्ये असेल तर त्याला आपण थोडंसं दिवसावं, थोडंसं त्याला आपण जागृत करावं. त्याच्या मनामध्ये जर लोकेषणा असेल तर ती भावना त्याची जागृत करावी की जर हे युद्ध तू केलं नाहीस तर तुझं काय होईल, आणि जर हे युद्ध केलंस तर तुझं काय होईल, हे त्या लोकेषणेला ते थोडंसं जागृत करतायत. आणि त्याच्यामुळे का होईना अर्जुनामध्ये काहीतरी, त्याच्या प्रभावामुळे अर्जुनामध्ये काहीतरी फरक पडेल आणि तो युद्धाला तयार होईल, अशा प्रकारे कदाचित भगवंतांच्या मनामध्ये विचार आहे, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता पुढे आपण जातो आणि 37व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतो. आणि त्यामध्ये 220, 221 आणि 222, नाही 222 पर्यंतच्या ओव्या मी फक्त घेणार आहे. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. मला वाटतं सगळ्यांना लक्षात आलं असेल, कारण ही कल्पना अशी आहे की रणांगणामध्ये जर क्षत्रियाला मृत्यू आला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते, अशा प्रकारची कल्पना आहे. तर त्यामुळे अनकळीत म्हणजे तुला विचारसुद्धा करायला नको, आपोआपच तुला मृत्यू आला तरीसुद्धा तुला स्वर्ग सुख तर निश्चितच मिळेल. म्हणून ये गोठी विचारू न करीती किरीती, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घे,
फार आता आणखीन दुसरा विचार करू नकोस. आणि किरीटी म्हणजे अर्जुना. किरीटी हे अर्जुनाला उद्देशून अर्जुनाचं नाव आहे ते. तर किरीटी म्हणजे अर्जुना, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. आता तू युद्धाला सज्ज हो. आणि पुढेही एक त्यांनी म्हटलंय, देखे स्वधर्म व हा आचरता दोषू नाशे असता. तुझं भ्रांती हे कवण चित्ता येथ पातकाची. म्हणजे हे काय अर्जुनाला हे अशासाठी म्हटलेलं आहे की अर्जुनाने पहिला अध्याय जर तुम्ही पाहिला तर पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अशा प्रकारचे विचार व्यक्त केलेले आहेत की मला पातक लागेल. अशांचा ज्यांना मी सुख द्यायचं त्यांना मी त्यांचाच जर ह्या शस्त्रांनी मी वध केला तर मला केवढं महाभयंकर पाप लागेल. आणि अनेक पापं, कुलधर्म नष्ट होणार वगैरे वगैरे अनेक पापं लागतील. तर त्या पातकांची चिंता त्याला पडलेली होती आणि जी त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर म्हणून ह्या ठिकाणी ते म्हणतात की स्वधर्म हा आचरता, म्हणजे आपण जर स्वधर्माचं पालन करत असू, म्हणजेच या ठिकाणी तू क्षत्रिय वीर म्हणून रणामध्ये आलेला आहेस, तर त्या ठिकाणी तू जर युद्ध केलंस आणि कोणाचा वध केलास तर दोषू नाशे असता, म्हणजे कुठलाही दोष कुठलंही पातक लागत नाही. दोष लागत नाही, पातक लागत नाही. तुझं भ्रांती हे कवण चित्ता येथ पातकाची. तुझा हा सगळा पातकाचा जो विचार तू मनामध्ये आणलेला आहेस तो सगळा तुझी भ्रांती आहे, तो चुकीचा विचार आहे, तो तू सोडून दे. गोठी म्हणजे गोष्ट. म्हणून ये गोठी म्हणजे आता हे सगळं गोठी, मी जे काय तुला सांगितलं या सगळ्या गोष्टींचा तू नीट विचार कर. आणि आता त्याच्या पुढे एकदम 225वी ओवी आपण पाहतो. म्हणून तुझं पार्था हेतू सांडोनी सर्वथा क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून तुझं पार्था म्हणजे हे सगळं जे त्यांनी सांगितलं. म्हणून पार्था तू हे लक्षात घे, क्षात्र पुढचं घेते मी आधी. क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही, म्हणजे तू क्षात्र वृत्ती, तू क्षत्रिय म्हणून इथे आलेला आहेस, क्षत्रिय वीर म्हणून या रणावर उभा आहेस, तर त्या क्षात्र वृत्तीने तुझा क्षात्र धर्म पाळण्यासाठी तू जर हे युद्ध केलंस तर तुला पाप लागणार नाही. आणि ते कधी लागणार नाही ह्याचा मध्ये एक फार सुंदर उल्लेख आहे. आणि ते जे शब्द आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्याचा खूप मोठा विस्तार आणि विवेचन आपण पुढे कर्मयोगामध्ये करणार आहोत. आणि ह्याच्याही पुढच्या काही ह्याच अध्यायातल्या पुढच्या काही भागामध्ये आपण करणार आहोत. आणि या ठिकाणी एवढे शब्द वापरले, हेतू सांडोनी सर्वथा, म्हणजे मनामध्ये कोणताही हेतू न ठेवता की मला राज्यप्राप्ती झाली पाहिजे, मग मला राज्यप्राप्ती झाली की मी माझ्या सगळ्या ह्या आप्तांना मी माझं अनेक प्रकारचं सुख देणार आहे वगैरे, हे सगळे हेतूच आहेत ना. तर कुठल्याही प्रकारचे हेतू मनामध्ये न ठेवता, म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये फळाची अपेक्षा न करता, जे आपण कर्मयोगामध्ये निष्काम कर्म म्हणजे काय हे जे पाहणार आहोत त्याची आता इथे सुरुवात थोडीशी आहे की हेतू सांडोनी, ह्याचा अर्थ हा आहे की मनामध्ये कुठलाही हेतू न ठेवता जे होईल ते स्वीकारायचं. अशा तऱ्हेने जर तू लढलास तर तुला कुठल्याही प्रकारचं पातक लागणार नाही. आणि पुढे 38व्या श्लोकानंतरच्या ओव्या पहा आणि त्या सगळ्या मी घेते. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे,
मला वाटतं लक्षात आलं ना तुमच्या, कारण मी अनेक वेळा ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे की सुखाने, साध्या शब्दात म्हणजे सुखाने नाचायचं नाही, दुःखाने खचायचं नाही, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. कुठलं मला लाभ होणार आहे का नाही होणार, माझी हानी होणार, असल्या गोष्टींचा विचार कर्तव्य करताना मनात आणायचा नाही. मला लाभ होईल का नाही, लाभ होणार असेल तर मी कर्म करतो, असा विचार करायचा नाही. हा विचार मनात न आणता आपलं कर्तव्य करायचं. त्याला लाभालाभ न धरावे मना माझी असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावरचा जो श्लोक आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा श्लोक, म्हणजे मी जे काही महत्त्वाचे म्हणून श्लोक सांगते तसा हा या ठिकाणी खूण करून ठेवा. अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. निदान त्या श्लोकाचा पहिला भाग आहे तो तरी नेहमी आपण आपल्या मनामध्ये लक्षात ठेवायचा आहे. सगळा श्लोक जरी पाठ नाही झाला तरी तो फार पहिला भाग सोपा आहे. पहा कसा आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयौ असं म्हटलेलं आहे. हां, म्हणजे सुख दुःख ही समान मानायची. कधी लाभ होऊ दे नाही तर हानी होऊ दे, काही होऊ दे, त्यात लाभ झाला म्हणून सुख म्हणून नाचायचं असं नाही, आणि लाभ झाला नाही म्हणून दुःख आणि म्हणून खचायचं असंही नाही. तर सुख दुःख आपल्या मनाला व्हायला द्यायचं नाही. हे आणि याच ठिकाणी मी सांगते की हा जो गीतेतला विचार आहे, हा विचार आपल्याला ह्याच्या आधीही येऊन गेलेला आहे. मी अमृतत्वाची कल्पना सांगितली होती. तो जो 15वा श्लोक होता, त्या 15व्या श्लोकामध्ये सुद्धा हा विचार येऊन गेलेला आहे की अमृतत्वाची पात्रता कोणामध्ये असते, जे समदुःख सुखम धीरम सहा अमृतत्वाय कल्पते असं त्या 15व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे सुख दुःख जे समान मानतात, म्हणजे ही कल्पना ह्याच्या आधी आलेली आहे आणि ह्याच्या पुढे गीतेमध्ये सतत ही कल्पना येणार आहे. आणि त्यामुळे अनेकांचं असं मत आहे की गीतेतलं महत्त्वाचं काय किंवा गीता काय सांगते मुख्यतः असं जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यामधला हा एक विचार आहे की लाभ हो हानी हो, आपण त्याच्याबद्दल सुख दुःख, जय हो पराजय हो, त्याच्याबद्दल आपण सुख दुःख बाळगायचं नाही. कारण ते हेतू मनात ठेवून आपण कर्मच करायचं नसतं. आपण कर्म करतानाच ते हेतू आपल्या मनामध्ये असता कामा नयेत. आणि त्यामुळे मग जे काही फळ प्राप्त होईल ते आपण जसंच्या तसं स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय लाभालाभ न धरावे मना माझी, एथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. म्हणजे उगीच त्याची चिंता आधी करायची नाही. विजय होणार तर आपण अमृत होणार. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे. कळलं ना अर्थ? किती सोपा आहे. पण शांतपणे जे काही आपल्या वाट्याला येईल ते आपण सहन करायचं. ऐसे या मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत दुवा. जे आता निभ्रांत हो आणि युद्धाला तयार हो असं ते म्हणतायत. आणि हा 38व्या श्लोकाच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं आधी की मी नेहमी विवेचन करत असताना म्हणजे कुठल्या श्लोकापासून कुठल्या श्लोकापर्यंत काय विचार आहे हे मी सांगत असते. आणि तसं तुम्ही कुठेतरी लिहिलेलंही असेल पहा, किंवा मी सांगितल्यावर तुम्हाला आठवेल की मी सांगितलं होतं की 38व्या श्लोक 11व्या श्लोकापासून ते 38व्या श्लोकापर्यंत जे काही भगवंतांनी सांगितलेलं आहे ती सांख्य स्थिती
किंवा सांख्य बुद्धी आहे, ती सांख्य बुद्धी आहे. आणि सांख्य बुद्धी म्हणजे काय हेही मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय? सांख्य बुद्धी ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. सांख्य बुद्धी म्हणजे सांख्य दर्शनातली बुद्धी असाच अर्थ होत नाही. सांख्य बुद्धी याचा अर्थ ज्ञानात्मक बुद्धी, ज्ञानात्मक बुद्धी. आणि ही ज्ञानात्मक बुद्धी या अध्यायालाही सांख्ययोग म्हटलंय. आणि ही ज्ञानात्मक बुद्धी या 38व्या श्लोकापर्यंत आणि त्यानंतरच्या ह्या ओव्यांपर्यंत भगवंतांनी आपल्याला अर्जुनाला दिलेली आहे. आता याबद्दल थोडासा वेळ आहे, 15 मिनटं, 10 ते 15 मिनटं एक थोडंसं विवेचन करते की जे या ठिकाणी अतिशय आवश्यक आहे. आणि त्या विवेचनामध्ये मला ह्या सगळ्या आपण जे आत्तापर्यंतचा जो सगळा भाग पाहिला त्याच्यावरती अरविंदांचे विचार काय आहे, योगी अरविंदांचे विचार काय आहे हे मला स्पष्ट करायचं आणि जे मला अतिशय आवश्यक वाटतं. कारण मी सुद्धा ज्या वेळेला अरविंदांचे विचार यावरती वाचले आणि जास्तीत समजावून घेतले त्यावेळेला मला गीतेचं जास्त आकलन व्हायला लागतं. तर म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी थोडे अरविंदांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करते. आता ही जी सांख्य बुद्धी म्हणजेच ज्ञानात्मक बुद्धी, जे सगळं ज्ञान, आत्मा म्हणजे काय, चैतन्य वगैरे या सगळ्याबद्दलचं ज्ञान, शरीर कसं असतं, आत्मा कसं असतं वगैरे या सगळ्याबद्दलचं हे जे ज्ञान त्याला अर्जुनाला दिलेलं आहे ते आपण जर विचारात घेतलं तर पहिल्यांदा असं एक आपण जर विचार केला तर असं लक्षात येतं की अर्जुनाचे जे बोलाक होते म्हणजे भगवंतांनी उपदेश करण्यापूर्वी अर्जुनाचे जे काही उद्गार होते ते जो उद्गार आपण विचारात घेतले तर आपल्याला असं दिसतं की अर्जुनाने कुठेही असं भगवंताला म्हटलेलं नाही आहे की तू मला ज्ञान दे, ज्ञानात्मक बुद्धी दे, असं कुठे म्हटलेलं नाही आहे. त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला आठवत असेल की मला तू धर्म सांग, मला तू धर्म सांग. म्हणजे मी गोंधळलो आहे ह्या परिस्थितीमध्ये, धर्म काय अधर्म काय हे मला कळेनासं झालं आहे. तर या परिस्थितीमध्ये माझा धर्म काय आहे म्हणजेच माझं कर्तव्य काय आहे ते तू मला सांग. आणि ते कर्तव्य माझं का आहे असं तुला वाटतं तेही मला सांग. म्हणजे नुसतं तू लढ असं म्हणून त्याला चालणार नाही आहे. मी का लढायचं किंवा मी का लढायचं नाही ह्याचं स्पष्टीकरण तू मला दे, अशी अर्जुनाची अपेक्षा आपल्याला दिसते. पण भगवंत अर्जुनाने न मागता सुद्धा, न विचारता सुद्धा त्याला ही सांख्य बुद्धी किंवा ज्ञानात्मक बुद्धी देत आहेत. असं का असावं? त्याला हे सगळं आध्यात्मिक ज्ञान की आत्मा आणि हे सगळं जे काही विवेचन त्यांनी केलं हे अशा प्रकारचं ज्ञान त्याला ते का देत आहे ह्याचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की आपण सगळा भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश आपण सगळा विचारात घ्या. जे कोणी इथे आतापर्यंत होते त्या सगळ्यांनी तो सगळा त्याला केलेला उपदेश विचारात घ्या आणि त्या उपदेशाची सुरुवात कशी झाली होती जरा आठवण करण्याचा प्रयत्न करा. अगदी सुरुवातीला भगवंतांनी अर्जुनाची निर्भत्सना केलेली आहे. आठवतं तुम्हाला? त्याची निंदा केली आहे. ज्ञानेश्वरांनी तर मूर्ख शब्द सुद्धा वापरलेला आहे त्या ठिकाणी की तू मूर्खासारखं वागतोयस असं ज्ञानदेव त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे त्याची निर्भत्सना केलेली आहे. आता ही निर्भत्सना का केली असावी असा जर आपण विचार केला तर असं दिसतं की म्हणजे भगवंता म्हणजे अरविंदांचे हे विचार आहेत की भगवंताच्या मते अर्जुन
त्या रणावरती एक क्षत्रिय वीर म्हणून आलेला आहे आणि त्या ठिकाणी तो शस्त्र गाळून शस्त्र टाकून आता मी युद्ध करणार नाही असं जे काही म्हणतो आहे, हे जे आहे त्यामध्ये त्याचं एकूण जर सगळं बोलणं पाहिलं तर असं दिसतं की त्याच्या मनामध्ये कृपेने प्रवेश केलेला आहे आणि त्याच्या मनामधली वीरवृत्ती नाहीशी झालेली आहे. आठवतं ज्ञानदेवानी तर इतक्या सुंदर शब्दामध्ये हा विचार मांडलेला आहे की एखाद्या पुरुषाने जर समजा परस्त्रीशी संबंध ठेवले तर त्याची पत्नी जशी त्याला सोडून निघून जाईल अपमानित होऊन, त्या प्रकारे ती त्याच्या हृदयात आत्तापर्यंत ज्या वीरवृत्तीला स्थान होतं ते वीरवृत्तीचं स्थान कृपेने घेतलं आणि म्हणून ती वीरवृत्ती त्याला सोडून निघून गेली. बरोबर, असं ज्ञानदेवाने सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे वीरवृत्ती त्याची निघून गेली आणि त्याच्या मनामध्ये कृपा निर्माण झाली. आता या ठिकाणी असा एक विचार आणि म्हणून ते निर्भत्सना करतायत का काय, ह्या दृष्टीने आपण विचार करायचा. तर या ठिकाणी मनामध्ये असा एक विचार येतो की कृपा ह्याचा अर्थ मी सांगितलाय की नाही. कृपा, दया, कृपा ह्याचा साधा अर्थ जे नव्हते त्यावेळेला त्यांना माहीत असावं म्हणून सांगते की कृपा ह्याचा साधा अर्थ म्हणजे दुसऱ्याबद्दल कणव किंवा करुणा मनामध्ये येणं, ती कृपा. तर त्याच्या हृदयामध्ये कृपा आलेली. आता आणि भगवंत तर त्याला म्हणतातच आहे की हे तुझ्या हृदयाचं दुबळेपण आहे, म्हणतात ते आहे ना, अशा प्रकारचे उद्गार आहेत. हे तुझ्या हृदयाचं दुबळेपण आहे, हा तुझ्या मनातला गोंधळ आहे, हा सगळा तुझा भ्रम आहे आणि तुझी सगळी तेजस्विता नष्ट झालेली आहे, त्याच्यापासून तू च्युत झालेला आहेस आणि म्हणून ह्या कृपेने तुझ्या हृदयामध्ये प्रवेश केला आहे आणि म्हणून तू आज ही शस्त्र टाकून मी युद्ध करणार नाही म्हणतोयस, असं म्हणून त्याची निर्भत्सना करताय. आता असा विचार आपण करताना हा विचार डोक्यामध्ये येतो की म्हणजे कृपा ही जी वृत्ती आहे किंवा अशा प्रकारचं जे काही वर्तन आहे ते चुकीचं असतं का? कृपा ही निंद्य आहे का? ह्या दृष्टीने आता विचार केला पाहिजे. त्याची जर मनामध्ये त्याच्या कृपा निर्माण झाली म्हणून भगवंत त्याला जर निर्भत्सना करत असतील तर मग कृपा ही निंद्य वृत्ती आहे का काय? अशा दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. आणि असा विचार का निर्माण होतो तर प्राचीन म्हणजे आता गीता, महाभारत हे किती पूर्वीच्या काळचं, कितीतरी काळापूर्वीचं आहे आणि प्राचीन काळामध्ये ह्या जगामध्ये अशा काही इतर देशांमध्ये, आपल्या नाही इतर काही देशांमध्ये अशा काही संस्कृती होत्या की ज्या ठिकाणी मनाचा कठोरपणा, निर्दयपणा, क्रूरता हेच गुण मानले जायचे आणि मनाची सौम्यता, सौजन्य, अहिंसेची वृत्ती हे दोष मानले जायचे. अशा काही संस्कृती जगामध्ये अस्तित्वात होत्या. मग आता तशाच प्रकारे भगवंत विचार मांडतायत का काय? आणि या ठिकाणी अरविंद आपल्याला असं सांगतात की तसं नाही आहे आणि गीता ही पूर्णतः हिंदू संस्कृतीतून निर्माण झालेली आहे. म्हणजे ह्या बाकीच्या देशांमधल्या संस्कृतीचा प्रभाव नाही आहे इथे. गीता ही पूर्णतः हिंदू संस्कृती मधली आहे. म्हणजे काय सांगा की हिंदू संस्कृतीचं दर्शन आपल्याला गीतेमध्ये होतं. हिंदू संस्कृतीमध्ये कशाला उच्च म्हणतात आणि कशाला नीच म्हणतात ह्याचं दर्शन आपल्याला गीतेमध्ये होतं.
किंवा हिंदू संस्कृतीमध्ये होतं. आणि अशा प्रकारे मग जर कृपेला आणि हिंदू संस्कृती जर आपण विचारात घेतली तर हिंदू संस्कृतीमध्ये काही गुणांना देवगुण असं म्हटलं जातं. देवगुण हा शब्द तुमच्या लक्षात माहितीचा असेल, परिचयाचा, म्हणून मी तो वापरते. देवगुण असं म्हटलं जातं, ज्याला दैवी गुण असंही म्हणतात. दैवी गुण ह्या गीतेमध्येच पुढे एका अध्यायामध्ये त्याचं कितीतरी विस्ताराने विवेचन आहे, जिथे त्याला दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे दैवी गुण आणि आसुरी गुण अशा प्रकारे विवेचन केलेलं आहे. आणि ज्याला दैवी गुण म्हटलेलं आहे त्या गुणांमध्ये दया आहे, करुणा आहे, अहिंसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख, सौजन्य आहे, मनाची मृदुता आहे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि ज्याला म्हणजे आसुरी गुण म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये निर्दयता, कठोरता, क्रूरता, जुलमीपणा, अन्यायीपणा, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हे सगळं भगवंतांनीच सांगितलं आहे ना. तो अध्यायसुद्धा भगवंतच सांगतायत ना आपल्याला गीते. म्हणजे भगवंतांचंच हे मत आहे की कृपा हा दैवी गुण आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेल्या कृपेला ते हीन का म्हणतायत, ते निंद्य का म्हणतायत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना, की त्याला निंद्य का म्हणतायत. आणि ह्या गोष्टीचं अरविंदांनी फार सुंदर स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि अरविंद असं म्हणतात की दैवी कृपा ज्याला म्हणतात. आता दैवी कृपा ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, म्हणजे दैवानी किंवा देवानी केलेली कृपा असा त्याचा अर्थ नव्हे. दैवी कृपा म्हणजे कृपा हा जो दैवी गुण असतो त्याला दैवी कृपा. लक्षात आलं ना, हे विसरू नका. तर दैवी कृपा ज्याला म्हणतात ती कशी असते हे अरविंद जिथे सांगतात तिथे अगदी थोडक्यामध्ये त्यांचे विचार सांगायचे असतील तर अरविंद असं म्हणतात की ज्यांच्या अंतःकरणामध्ये दैवी कृपा असते ती माणसं कसे विचार करतात, कसं वर्तन करतात हे आपण पाहिलं पाहिजे. आणि ते पाहताना आपल्याला असं दिसतं की ज्यांच्या अंतःकरणामध्ये दैवी कृपा असते ते विवेकानी बघा, सगळे शब्द लक्षात घ्या, अरविंदांचे शब्द आहेत हे. ती माणसं विवेकानी, अत्यंत शांतपणे परंतु अत्यंत समर्थपणे, विवेकानी, शांतपणे आणि समर्थपणे कृती करतात. जी काही कृती करायची ती कृती कशी करतात तर शांतपणे करतात, विवेकाने करतात आणि समर्थपणे करतात. म्हणजे काय तर साध्या शब्दामध्ये की जी दुबळी पीडित अशी जी माणसं असतात त्यांना, म्हणजे जे असहाय्य असतात त्यांना ते सहाय्य करतात, त्यांना ते संरक्षण देतात. हां, पण त्याचबरोबर त्यांचं जे सामर्थ्य असतं ते अशा प्रकारचं असतं, ते समर्थ कृती असं जे म्हटलेलं आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की जे अन्यायी असतात, जे अधर्मी असतात, अनितिमान असतात, जुलमी असतात, दुष्ट असतात, म्हणजे सगळे कौरव सगळे डोळ्यापुढे आणा. कौरव काय, कंस काय, जरासंध काय, हे सगळ्या अशा व्यक्ती डोळ्यापुढे आणा. असे जे असतात त्यांना मात्र ती माणसं नष्ट करतात. त्यांचं सामर्थ्य हे असतं की ज्यांना रक्षण दिलं पाहिजे त्यांना ते रक्षण देतात, पण त्याचबरोबर जे जुलमी आहेत त्यांना ते नष्ट करतात. अशा स्वरूपाची दैवी कृपा असते, अशा स्वरूपाची दैवी दया असते. जे तुकारामाने म्हटलंय ना,
दया तिचे नाव, संतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे. बरोबर आहे ना, तुकारामाचं वचन आहे असं. दया तिचे नाव, संतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. कंटक म्हणजे असे दुष्ट, जुलमी, अन्यायी, त्यांचं निर्दालन करणं, त्यांना नष्ट करणं, त्याला दया असं तुकारामांनी म्हटलंय. तसंच आणखी पण एक वचन आहे त्यांचं, संतांसी देऊ कासेची लंगोटी. काही वाटेल ते करू संतांसाठी, नाठाळाचे माथा घालू काठी. तुकाराम अत्यंत रोखठोक या बाबतीमध्ये आहे. आणि ती जी वृत्ती आहे ती अर्थात तुकाराम जिथे असहाय्य आहे त्यांना सहाय्य करणारेही होते, आणि जिथे त्यांना नाठाळ दिसतात त्यांच्या माथी काठी घालणारे होते. अशा प्रकारचे तुकाराम होते. आता ही जी वृत्ती आहे दैवी कृपा, त्याच्या बाबतीत आणखी पण एक लक्षात घेण्यासारखं आहे की जरी दुष्टांचा नाश करणाऱ्या ह्या व्यक्ती असल्या, ज्यांच्या मनामध्ये दैवी कृपा आहे, तर दुष्टांचा नाश करणाऱ्या त्या व्यक्ती असल्या तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये कोणतंही वैर नसतं, कोणताही क्रोध नसतो, द्वेष नसतो, किंवा स्वार्थाची कुठलीही वृत्ती त्यांच्या मनामध्ये नसते. स्वतःच्या स्वार्थासाठी ते कोणाचा मृत्यू घडवत नाही. मग ते कशासाठी घडवतात? तर अनेकांना संरक्षण देण्यासाठी. अनेकांना म्हणजे ज्या अनेकांचं रक्षण करणं आवश्यक आहे अशा अनेकांना संरक्षण देण्यासाठी, म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये व्यापक हितासाठी. व्यापक हितासाठी मी अनेक वेळेला हा शब्द वापरत आलेली आहे की व्यापक हितासाठी ते तशी कृती करतात, दुष्टांना नष्ट करतात ते व्यापक हिताने. आणि कृष्णाने असं केलेलंच आहे ना. कृष्णाचं आपण जीवन पाहिलं तर कृष्णाने कंसाचा वध केलेला आहे. कित्येकांना इतरांकडून त्या वध घडवून आणलेला. आता जरासंधाचा वध हा भीमाकडून त्यांनी घडवून आणला, पण कुठल्याही स्वार्थासाठी नाही. कसं पहा की कंसाचा वध केला तरी सुद्धा काही कंसाचं राज्य त्याला नको होतं. ते राज्य त्यांनी बळकावलं नाही. ते राज्य कंसानी आपल्या पित्याला बंदिवासात ठेवलं होतं आणि आपण राजा झाला होता. त्याला बंदिवासातून काढून पुन्हा ते राज्य त्याच्या हाती दिलं. जरासंधाचं राज्य हे त्याच्या मुलाच्या स्वाधीन केलं. म्हणजे कुठेही कृष्णाने आपल्या स्वतःसाठी ती कृती केली नाही. म्हणजेच लक्षात घ्यायचं की दैवी कृपेने केलेली कृती ही कधीही अहंकृती नसते. अहंकृती नसते, त्यामध्ये अहम नसतो. खूप महत्त्वाचा हा विचार आहे की जिथून आपल्याला अर्जुनाकडे आता जायचं, की ही अहंकृती नसते. दैवी कृपेने केलेली ही अहंकृती नसते. त्याच्यामध्ये अहम काही नसतो त्या व्यक्तींचा. अशा प्रकारची दैवी कृपा असते. आणि अरविंद असं स्पष्टपणे आपल्याला सांगतात की अर्जुनाच्या मनातली जी कृपा आहे ती अशी दैवी कृपा नाही. स्पष्ट त्यांचं मत आहे की अर्जुनाच्या मनातली कृपा जी भीष्मद्रोणांबद्दल सुद्धा त्याला वाटते आहे, त्याच्या स्वजनांबद्दल वाटते आहे, ही कृपा अशी दैवी स्वरूपाची कृपा नाही. आता का नाही हे स्पष्ट करताना त्यांनी जे सांगितले किंवा आपण विचार करायचा आहे, आपण पाहायचं आहे की अर्जुनाने पहा कृष्णाला जे काही विचार आपल्या मनातले सांगितले की मला का युद्ध करायचं नाही, हे जे याबद्दलचे जे काही विचार त्यांनी सांगितले ते कसे होते लक्षात घ्या तुम्ही, की त्या विचारांमध्ये तो सतत हेच म्हणत आलेला आहे की ह्यांचा वध झाला तर आमचं जीवन, माझं जीवन रित होईल. म्हणजे माझं जीवन, आपल्या जीवनाचा, आमच्या जीवनाचा, पांडवांच्या जीवनाचाच तो फक्त विचार करतो. आणि पांडव आणि मी एकच, अशीच त्याची, म्हणजे आम्ही सगळे एक.
ह्या दृष्टीनेच तो विचार करतोय. पण तरीसुद्धा त्यांचा वध झाला तर आमचं जीवन रित होईल. त्यांचा जर माझ्या हातून त्यांचा वध झाला तर त्या पापामुळे मला जो काही शोक होईल, मी गेलेला नाही त्यातला, मला जो काही शोक होईल तो मला त्रिभुवनाचं राज्य प्राप्त झालं. सगळं हा भाग येऊन गेलेला आहे, हो की नाही. त्रिभुवनाचं राज्य प्राप्त झालं, इंद्रपद प्राप्त झालं, तरीसुद्धा हा शोक त्याच्यामुळे जाणार नाही. एवढा प्रचंड शोक मला होणार आहे. त्यांच्या वधाच्या नुसत्या कल्पनेने माझी इंद्रिय शिथिल झाली आहे. माझ्या हातातून शस्त्र गळून पडली आहे. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. म्हणजे पहा, प्रत्येक ठिकाणी तो फक्त मी, माझी इंद्रिय, माझं जीवन, ह्या मी म्हणजे पांडव धरून ह्याचा विचार करतोय. ह्याचा अर्थ त्याच्या मनामध्ये अहम गेलेला नाही आहे. त्याच्या मनातला अहम गेलेला नाही आहे. की जो मी मगाशी सांगितलं की दैवी दया असते, त्यांनी दुष्टाचा वध केला तरीसुद्धा ती अहम कृती नसते. आणि या ठिकाणी अर्जुनाचा अहम गेलेला नाही हे आपल्याला त्याच्याच सगळ्या बोलण्यावरून स्पष्ट होतं. म्हणजे त्याची कृती ही अहम कृती आहे. अहमवाद त्याच्या मनामध्ये भरपूर आहे, तो गेलेला नाही आहे. अर्जुनाची ही सुरुवातीची स्थिती आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की हाच अर्जुन गीतेच्या शेवटी कसा दिसतो आपल्याला, ते मी त्याचं वर्णन केलेलं आहे, आता पुन्हा करत नाही. परंतु आता या ठिकाणी त्याच्यामधला अहम भरपूर अस्तित्वामध्ये आहे, असा तो अर्जुन आहे. आणि म्हणून अरविंद असं म्हणतात की त्याच्या मनातली कृपा किंवा दया ही दैवी दया नाही, त्याला ते काय म्हणतात, ती दुबळी दया आहे, दुबळी आत्मदया आहे असं ते म्हणतात. आत्मदया, त्याला आत्मदया म्हणण्याचं कारणच आहे की सगळं मी, माझं जीवन, आमचं जीवन ह्याचाच तो विचार करतोय. म्हणजे त्याच्या मनातला अहम पुरेपूर भरलेला आहे, म्हणून त्याला आत्मदया म्हटलंय अरविंदांनी. ती त्याच्या मनातली कृपा ही दैवी दया नाही, ती आत्मदया आहे. आणि म्हणून ते त्याची निर्भत्सना करतात. त्याला जे म्हटलेलं आहे त्यांनी की तू मूर्खासारखा तू काहीतरी बोलतोयस, सगळे विचार तुझे चुकीचे आहेत, असं जे म्हटलेलं आहे, सगळा तुझा भ्रम आहे, तुझ्या हृदयाचा दुबळेपणा आहे, हे सगळं जे काही म्हटलेलं आहे ते त्यामुळे म्हटलेलं आहे, त्याची निर्भत्सना म्हणून केलेली आहे. पण आता आपण ह्याच्या थोडक्यात पुढे जातो की अशी निर्भत्सना सुरुवातीला केल्यानंतर मग भगवंत पुढे, आता तुम्ही सगळा भगवंतांचा उपदेश आत्तापर्यंत लक्षात घ्या, जी सांख्य बुद्धी त्याला त्यांनी दिलेली आहे त्याचा सगळा विचार करा. आणि मग पुढे लक्षात घ्या की त्याला असा एकदा त्याच्या म्हणजे हे झाल्यानंतर की त्याच्या मनातली दया कशी आहे आता अरविंद स्पष्ट करतात. आणि त्याच्यानंतर त्याची निर्भत्सना काय आहे हे स्पष्ट केल्यानंतर मग भगवंत पुढे काय करतात, तर भगवंत त्याला ज्ञान द्यायला लागतात. त्याच्यानंतर म्हणजे 11व्या श्लोकाच्या नंतर आणि त्याच्याही पुढचा काही बराच भाग थोडासा गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते त्याला ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान, की तुझं आपलं खरं स्वरूप सत्स्वरूप काय आहे ह्याचं ज्ञान द्यायला लागतं. आत्म्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, चैतन्य काय, आपलं सत्स्वरूप काय, आणि त्याचा तो विचार न करता चुकीचा कसा तरी विचार करतोयस, तू भ्रमात आहेस, हे सगळं त्याला ज्ञान त्यानंतर ते देतात. आणि का देतात,
असा जर आपण विचार केला तर अरविंदांचं फार सुंदर मत या ठिकाणी आहे. आणि ते असं म्हणतात की हे म्हणजे अर्जुनाने काही आम्हाला ज्ञान द्या असं म्हटलेलंच नाही, पण त्याला ते ज्ञान त्याला ते देत आहेत. तर ते का देत आहेत, तर अरविंदांचं असं मत आहे की अर्जुन म्हणजे ह्या का देत आहेत ह्याचा विचार करताना अर्जुनाचं स्थान काय आहे हे आपण विचारात घ्यायला पाहिजे. अर्जुनाचं स्थान काय आहे आणि स्थान काय आहे म्हणजे काय, तर तुम्हाला मी अमृतत्वाची कल्पना मी आधी स्पष्ट केली आहे. आठवतं तुम्हाला की अमृतत्वाची पात्रता माणसामध्ये कधी येते हे सांगत असताना 15व्या श्लोकामध्ये अशा प्रकारचे विचार आलेले आहेत की ही पात्रता कधी येते की ज्या वेळेला आत्मा म्हणजे त्यांनी आधी आत्म्याचा विकास कसा होतो ही कल्पना मी तुमच्या पुढे मांडली होती, आठवत असेल तर पहा की आत्म्याचा विकास कसा होत असतो, उद्धार कसा होत असतो. तर अरविंद असं म्हणतात की आत्मा हा युगानुयुग अनेक शरीरांतर करत असतो. बरोबर आहे. हे शरीर सोडलं दुसऱ्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला ही त्याची सगळी शरीरांतरं असतात. असे अनेक शरीरांतर तो करत असतो आणि अशी ही एक आत्म्याची प्रदीर्घ वाटचाल चालू असते. आठवतो मी हे शब्द सगळे वापरलेले आहेत की आत्म्याची ही एक प्रदीर्घ वाटचाल चालू असते. आणि ह्या वाटचालीमध्ये या मार्गामध्ये आत्म्याचा प्रयत्न काय असतो, तर आपण ऊर्ध्व दिशेने आपला विकास व्हावा, आपला उद्धार व्हावा असा आत्म्याचा प्रयत्न असतो किंवा असला पाहिजे. हे अर्जुनाच्या दृष्टीने ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की असा ऊर्ध्व दिशेने त्याचा विकास त्याच्या आत्म्याचा व्हायला पाहिजे. का, तर असा विकास करत करत मग तो अमृतत्वाच्या पात्रतेला येतो. आठवतं हे सगळं मी आधी स्पष्ट केलेलं आहे की अमृतत्व प्राप्त करण्याची पात्रता शक्यता त्याच्या बाबतीमध्ये निर्माण होते. असा ऊर्ध्व दिशेने त्या आत्म्याचा प्रवास चाललेला असतो. आणि अरविंद असं म्हणतात की अर्जुनाचा हा जो प्रवास आहे, अर्जुनाच्या आत्म्याचा म्हणजे हा जो प्रवास आहे तो अर्जुन अत्यंत उच्च अवस्थेला पोचलेला आहे. अरविंदांचं असं स्पष्ट मत आहे या ठिकाणी की अर्जुनाचं स्थान काय आहे, तर अर्जुन या विकासाच्या अत्यंत उच्च अवस्थेला पोचलेला आहे. त्याला दिव्य शिष्य असंच म्हटलं आहे अरविंदांनी. दिव्य शिष्य म्हणजे तो दिव्यत्वोन्मुख आहे, दिव्यत्वाप्रत चाललेला आहे. अमृतत्वाची प्राप्ती करण्याच्या तो अगदी जवळ आलेला आहे. इतका त्याचा विकास झालेला आहे. आणि असा जो आत्मा आहे असा तो आत्मा आहे. म्हणूनच अर्जुनाची योजना ईश्वराने ह्या कर्मासाठी केलेली आहे. हे जे कर्म आहे, हे जे कौरवांविरुद्ध त्याला लढण्याचं कर्म आहे, ज्याला दिव्य कर्म म्हटलंय अरविंदांनी, ह्या दिव्य कर्मासाठी त्याची योजना केली आहे ईश्वराने. आणि ती का केली आहे, तर तो खरोखरच अशा उच्च अवस्थेला पोचला आहे की तोच हे कार्य करू शकेल. कारण त्याच्यामध्ये मग ती
ज्याला दैवी कृपा म्हणतात ती दैवी कृपा असणार आहे आणि मग तो दुष्टांचा संहार करणार आहे आणि पीडितांचं रक्षण करणार आहे. आणि म्हणून त्याची योजना ह्यासाठी केलेली आहे. आणि अरविंद म्हणतात की ईश्वर स्वतः त्याच्या रथात बसलेला आहे, त्याचं सारथ्य करतंय. ईश्वर त्याचं सारथ्य करतंय, त्याच्या रथात बसलेला आहे. इतका ईश्वराचं त्याला सहाय्य आहे की तू ह्या मार्गाने जा. असं असताना हे जे दिव्य कर्म त्याच्यासाठी योजलेलं आहे, जे त्याचं कर्तव्य आहे, हे दिव्य कर्म हे त्याचं कर्तव्य आहे. आणि ते दिव्य कर्म न करता, ते कर्तव्य न करता शस्त्र टाकून मी आता युद्ध करणार नाही असं म्हणणं ही त्याची अधोगती आहे, त्याचा आत्म्याचा अधःपात आहे. जो इतक्या उच्च अवस्थेला पोचलेला आहे तो अत्यंत अधोगतीला येणार आहे. कारण कर्तव्य हे केलंच पाहिजे. स्वधर्म कधीही नष्ट होत नाही. आधी सांगितलं ना, स्वधर्म हा सतत आपण केलाच पाहिजे पूर्ण. तर ते तो करत नाही आहे म्हणजे त्याची अधोगती. आणि ते ईश्वराने योजलेलं कर्म आहे, दिव्य कर्म आहे. आणि ते नाकारून तो आज युद्धाला पाठ फिरवतो आहे. ही त्याच्या दृष्टीने अधोगती आहे. आणि ही अधोगती अर्जुनाची होऊ नये म्हणून भगवंतांना असं वाटतंय की त्याला ज्ञान म्हणजेच ज्ञानात्मक बुद्धी द्यायला पाहिजे. म्हणून त्याला ज्ञानात्मक बुद्धी द्यायला पाहिजे की त्या ज्ञानी माणसं कशी वागतात हे त्याला कळलं पाहिजे. तेव्हा तो जे आता तो चुकीचं वर्तन करतोय ते तो सोडेल. आणि म्हणून ज्ञानी माणसं कसं वर्तन करतात हे त्याला पटवण्यासाठी त्याला ते सांख्यबुद्धी देत आहेत. आणि अशी ही सांख्यबुद्धी ह्या 38व्या श्लोकापर्यंत त्यांनी त्याला दिलेली आहे. आता ह्याचा पुढचा भाग थोडा वेगळा आहे की जो आपण पुढच्या तासाला पण हे सर्व युद्धभूमीवर भगवान सांगतात त्याला आधीच का तयार करून देते? आधी अर्जुनाने शस्त्रही टाकली नव्हतं. अर्जुन शस्त्रास्त्र घेऊन गेलेलाच होता ना. उलट कृष्णाला म्हणाला की माझा रथ पुढे घे, मला बघायचं आहे कोण आलंय माझ्याशी लढायला, कोण आहे माझ्या तोडीचं ते मला बघायचं आहे. हे म्हणून तो आपला रथ पुढे घे म्हणून सांगतात. इतकी त्याची तयारी झालेली होती आणि त्याला आधी हे सांगण्याची गरजच पडली नाही. आत्ता तो शस्त्र टाकतोय म्हणून ही गरजच निर्माण झाली आहे म्हणून त्याला ते सांगतात. आणि एवढंच नाही तर मी असंही सांगेन की आपण जर पूर्ण महाभारताचा विचार केला तर अर्जुनाला सुद्धा पुढे काही प्रसंगामध्ये त्यांनी पुन्हा तटवलेलं आहे. म्हणजे एवढी त्याला बुद्धी किंवा एवढं सगळं ज्ञान देऊन सगळं करून शेवटी भीष्मांशी युद्ध करायला ज्या वेळेला तो समोर गेला त्यावेळेला त्याचे हात चालेनात, त्याची शस्त्र चालेनात, त्याला काही म्हणजे तो भ्रमिष्ठासारखा वागायला लागला. आता ही जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला अत्यंत संतापाचे उद्गार श्रीकृष्णाने काढलेले आहेत त्याच्यावरती. आणि एवढंच नाही तर ज्या श्रीकृष्णाने आता ह्याच्या पुढे मी कधीही शस्त्र बाळगणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली होती, ती प्रतिज्ञा मोडून सुद्धा कृष्ण आपलं चक्र हातात घेऊन भीष्मांवरती धावून गेला त्या प्रसंगी. म्हणजे अर्जुनाला पुढे सुद्धा हे विचार सांगण्याचा प्रसंग आला. आत्ताच नाही तर पुढेही आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्यांनी कोणी कृष्णावरती जे काही मी विवेचन केलं ते ऐकलं असेल तर तुम्हाला आठवत असेल की ते युधिष्ठिराला सुद्धा अशा प्रकारचं ज्ञान देण्याची योग्य काय आणि अयोग्य काय. कारण युधिष्ठिर म्हणजे धर्मराज असं आपण म्हणतो आणि धर्माला तो कधी सोडून वागतच नाही.
परंतु धर्म म्हणजे काय ह्याचं ज्ञान युधिष्ठिराला, धर्मराजाला सुद्धा पुढे काही प्रसंगामध्ये भगवंताला द्यावं लागलं. तर हे युद्धाच्या वेळीच घडत गेलं आणि त्या प्रकारे कृष्णाने पुढे सगळं हे केलं.